एमपीएससी कट्टा चॅनलचे लेटेस्ट व्हिडिओ सर्वात आधी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा आणि हा बेल आयकॉन दाबायला विसरू नका। आत्मविश्वास असेल तर जगामध्ये अशक्य असे कोणतीच गोष्ट नसते। नमस्ते, मी सचिन गोळीक, तुम्हा सर्वांचं एमपीएससी कट्टा यामध्ये स्वागत आहे। बघा, आपण 8 ऑक्टोबर नंतर बराच कालावधी गेलेला आहे आणि या स्पेसमध्ये मी विशेषतः तुमची विचारपूस नाही केलेली की तुम्ही कसे आहात। मला अपेक्षा आहे की तुम्ही सगळेजण खूप छान असा आहे। त्याचबरोबर तुमचा अभ्यास, तुमची तब्येत, तुमची फॅमिली, तुमचं मित्र आणि सगळ्यात महत्त्वाचा तुमचा अभ्यास, या सगळ्या गोष्टी खूप उत्तम, अतिउत्तम असतील याची मी पुरेपूर अपेक्षा करतो। आता आपण या लेक्चरमध्ये एमपीएससी कट्टाच्या या प्लॅटफॉर्ममध्ये तुमच्यापर्यंत एक लेक्चरची सिरीज घेऊन येतोय। ह्या दोन्ही प्लॅटफॉर्मवरती येईल, परंतु या प्लॅटफॉर्मवरती एमपीएससीची सिरीज असणार आहे आणि यामध्ये पहिलं जे लेक्चर आहे तर आयएमपी फॅक्ट, इतिहासामध्ये अशा काही आयएमपी फॅक्ट असतात तर त्या आयएमपी फॅक्टवरती 100% काय केलं जातं तर आयोगाकडून प्रश्न विचारले जातात। मग बघायचे आपल्याला यामध्ये विशेष असा आहे की लेक्चर शेवटपर्यंत बघायचं आहे। कारण का तर तुम्ही इतिहासापर्यंत काही न वाचलेल्या गोष्टी सुद्धा यामध्ये तुम्हाला ऐकायला आणि बघायला मिळणार आहेत, शिकायला मिळणार आहेत आणि म्हणूनच तुम्हा सगळ्यांचं इतिहासाच्या आणि त्याचबरोबर अनुभवाच्या या वर्गामध्ये, शाळेमध्ये आणि स्वागत आहे। चलो, पहिल्यांदा आपण या फॅक्टकडे जात असताना नंबर 1 ची फॅक्ट आहे की भेटेन 9 महिन्यांनी। आता भेटेन 9 महिन्यांनी हे कन्सेप्ट काय असते तर लक्षात ठेवा की सोलापूरमध्ये 1930 ला एक चळवळ सुरू झाली संपूर्ण भारतामध्ये आणि संपूर्ण भारतात चळवळ सुरू होत असताना सोलापूरमध्ये या चळवळीने एक वेगळंच वळण घेतलेलं होतं। तर 1930 ची चळवळ कोणती आहे? सविनय कायदेभंगाची चळवळ। महात्मा गांधीजींनी 1929 च्या लाहोर अधिवेशनामध्ये पंडित जवाहरलाल नेहरू यांच्याकडून ठराव मंजूर करून घेतला आणि सविनय कायदेभंगाची चळवळ सुरू केली ब्रिटिश सरकारच्या विरोधामध्ये। कोणत्याही प्रकारचा काय करायचं, ब्रिटिशांनी बनवलेले सगळे कायदे आपल्याला मोडायचे आहेत आणि त्यामध्ये विशेष काय काय सुरू झालं तर बऱ्याच ठिकाणी जंगलचे कायदे मोडू लागले, बऱ्याच ठिकाणी मिठाचे सत्याग्रह होऊ लागले, बऱ्याच ठिकाणी कामगार संपावरती जाऊ लागले। अशा पद्धतीनं कामगार संपावरती जाण्याची वेळ हे कुठे आलेली होती? सोलापूर जिल्ह्यामध्ये, म्हणजे प्रॉपर सोलापूरमध्ये हे आलेली होती आणि त्या ठिकाणी ही चळवळ एवढ्या जोमाने चालू होती की तिथं काही महत्त्वाचे शहीद व्यक्ती किंवा काही महत्त्वाचे क्रांतिकारक होते की ज्यांना आपण हे हुतात्मे, 4 हुतात्मे किंवा 4 हुतात्मे शहीद झालेले आपल्याला दिसून येतात इतिहासामध्ये। मग यांच्याबद्दल बघायचंय की नेमकं कोण आहेत। बघा, अखिल भारतीय स्वातंत्र्यासाठी प्रयत्न करणारी सगळे जे लोक होते हे वेगवेगळ्या जाती धर्माचे होते। म्हणजेच फक्त हा शब्द 1947 नंतर, 1949 नंतर आणि 50 नंतर सेक्युलरिझम किंवा धर्मनिरपेक्ष हा शब्द फक्त संविधानामध्ये 50 पासून 49 पासून जरी आला असला तर त्याच्या अगोदर अखंड भारताच्या स्वातंत्र्यासाठी आणि राष्ट्रवादी भावनेसाठी हे सगळ्या जाती धर्माचे लोक एकाने, एक मताने आणि एक विचारानेच एकत्र येत होते, हे लढत होते। का तर या अन्यायकारी ब्रिटिश सरकारच्या विरोधामध्ये आपल्याला स्वातंत्र्य पाहिजे, जे आपले नैसर्गिक अधिकार जे काढून घेतलेले आहेत तर हे आपल्याला परत मिळवायचे होते आणि म्हणूनच हे क्रांतिकारक वेगवेगळ्या जाती धर्माचं प्रतिनिधित्व करत असताना इथं मात्र राष्ट्रवादी भावनेने उत्स्फूर्तपणे सहभागी होत होते। यामध्ये पहिले आहेत मल्लप्पा धनशेट्टी, अब्दुल रसूल कुर्बान हुसेन, त्यांना आपण कुर्बान हुसेन नावाने ओळखतो, जगन्नाथ शिंदे आहेत आणि शेवटचे 4थे व्यक्ती आहेत कोण? श्री किसन सारडा। सोलापूरच्या चौकामध्ये जर गेला कमिशनर ऑफिसच्या अलीकडे तर तुम्हाला हुतात्मा चौक दिसतो आणि त्या चौकामध्ये हे 4 हुतात्मे आपल्याला त्या स्वातंत्र्याच्या सविनय कायदेभंग चळवळीमध्ये ब्रिटिश सरकारला नामोहरम करण्यासाठी ताकदीने पूर्ण प्रयत्न करणारे 4 हुतात्मे आपल्याला तिथं पुतळ्याच्या स्वरूपामध्ये आपल्याला दिसतात। हे 4 हुतात्मे यांच्या आठवणीसाठी सोलापूर पासून मुंबई मार्गे, पुण्यामार्गे मुंबईपर्यंत हुतात्मा एक्सप्रेस ही धावली जाते। तर तारीख काय महत्वाची आहे तर 6 जून 1930 मध्ये यांना काय केलं तर यांच्यावरती केस फाईल झाली आणि फाशीची शिक्षा झालेली होती। ठीक आहे, कोर्टामध्ये फाशीची शिक्षा दिली होती, परंतु या 4 हुतात्म्यांचे केस लढवत होतं कोण ते पण खूप महत्वाचं आहे। तर इथं एक वकील होते ज्यांचं नाव आहे भुलाभाई देसाई आणि भुलाभाई देसाई ही भारतातील नामांकित वकिलांपैकी एक महत्वाचे वकील आहेत। ठीक आहे, देसाई लियाकत अली करार माहित असेल तुम्हाला, तर त्यामध्ये देसाई लियाकत अली करार करणारे हेच भुलाभाई देसाई होते, जे भारतीय स्वातंत्र्यामध्ये एक राजकीय महत्वाच्या व्यक्ती म्हणून त्यांना आपण कन्सिडर केलं जातं। तर 1930 मध्ये यांना फाशीची शिक्षा झाली, परंतु फाशीची अंमलबजावणी झाली
झाली होती 12 जानेवारी 1931 मध्ये येरवडा तुरुंगामध्ये या 4 महत्वाच्या क्रांतिकारकांना फाशीची शिक्षा येरवड्याच्या तुरुंगामध्ये दिली होती। बरं, याच्यामध्ये अजून एक गमतीचा भाग सांगायचा झाला तर 6 जून 1930 मध्ये जेव्हा त्यांना फाशीची शिक्षा जाहीर झाली त्यावेळी त्यांची रवानगी पुण्याच्या येरवडा जेलमध्ये नव्हती केलेली, तर सोलापूर पासून जवळ असणारं आज कर्नाटक मधलं एक ठिकाण आहे आदिलशाहींचं एक मुख्य ठिकाण होतं आदिलशाहीच्या संस्थानाचं, तर हे आहे विजापूर। विजापूरच्या जेलमध्ये असताना इथं महत्वाचे व्यक्ती कोण आहेत? कुर्बान हुसेन यांनी काय म्हटलं होतं तर ही कविता कोणाची आहे? राज्यसेवा एमपीएससी मार्फत एकदा प्रश्न विचारलेला आहे, तर ही कविता आहे कुंज विहारी या कवीची। ठीक आहे, कुंज विहारी। आणि कुंज विहारी यांची कविता, हे कविता काय सांगते की धीर धरी शोक आवरी जननी भेटेन 9 महिन्यांनी। आणि ही कविता कुर्बान हुसेन सांगतात की कवी कुंज विहारी यांची ही कविता म्हणत म्हणत मी फासावरती जायला तयार आहे आणि मी फासावरती जाऊ शकतो। मग भेटेन 9 महिन्यांनी ही कन्सेप्ट आली कुठून? तर त्याच्यावरती एकदा आपण प्रकाश झोत टाकायचा आहे। 1920 मध्ये एक चळवळ झाली होती, त्या चळवळीचं नाव आहे असहकार चळवळ। महात्मा गांधीजींनी सांगितलं की ब्रिटिशांना कोणत्या प्रकारचं सहकार्य करायचं नाही। ही चळवळ काय झालं 1922 मध्ये चौरी चौरा या ठिकाणी एक हत्याकांड झालं। चौरी चौरामध्ये जवळपास 22 लोकांना 22 पोलीस कॉन्स्टेबल किंवा ऑफिसर्स यांना मारलेलं होतं, अर्थात पोलीस चौकीमध्ये जाळून मारलेलं होतं। मग या पोलीस चौकीला आग लागल्यानंतर इथं जे क्रांतिकारक सापडले गेले तर त्यांना फाशीची शिक्षा झालेली होती। लक्षात ठेवा, ह्या आंदोलनादरम्यान आणि पोलिसांना मारणारी लोक आणि ह्या क्रांतिकारकांना त्यापैकी एका क्रांतिकारकांना एकाने प्रश्न विचारला की पुन्हा कधी भेटणार, आणि पुन्हा कधी भेटणार हे प्रश्न विचारल्यानंतर त्या क्रांतिकारकाचं उत्तर काय होतं तर भेटेन 9 महिन्यांनी। आणि मग यावरती 1922 मध्ये कविता लिहिली आणि 1923 मध्ये ही कविता एवढी प्रसिद्ध झाली, तीच कविता कवी कुंज विहारी यांनी लिहिली होती। यांच्यावरती आयोगाने अद्यापर्यंत प्रश्न विचारलेला आहे। ठीक आहे, बरं, आता महत्वाचं आणि यानंतर 12 जानेवारी 1931 मध्ये यांनी काय केलं होतं तर या 4 सोलापूरच्या हुतात्म्यांना पुण्याच्या येरवडा जेलमध्ये फाशीची शिक्षा दिली होती। म्हणूनच आपल्याला कवी कुंज विहारी यांची कविता आणि भेटेन 9 महिन्यांनी ही कन्सेप्ट आपल्याला क्लिअर करायची आहे। ठीक आहे, यानंतर आता ही कविता झाली भेटेन 9 महिन्याची, परंतु अजून एक कविता आहे, तिचं नाव आहे सप्तर्षी। मग इथं ही कविता किती लोकांसाठी म्हटली गेली होती तर 3 महत्वाच्या क्रांतिकारकांसाठी ही कविता म्हटली गेली होती, परंतु त्याच दरम्यान संपूर्ण भारताला क्रांती कार्यानं वेळ लावणारे इंग्रज सरकारला सळो की पळो करून सोडणारे अजून एक 3 महत्वाचे क्रांतिकारक होते, ज्यांचं नाव आहे काय तर सुखदेव, भगतसिंग आणि राजगुरू। मग राजगुरू हे पुण्याचे होते। बरं, हे 3 महत्वाचे क्रांतिकारक होते, यांना सुद्धा फाशीची शिक्षा झालेली होती। म्हणजेच लाहोर किंवा तिकडं भारताच्या बाहेर असणाऱ्या पाकिस्तानच्या भागामध्ये जो सध्या भारतामध्येच आहे तर या ठिकाणी फाशीची शिक्षा दिली। मग ह्या 4 हुतात्म्यांसाठी जर भेटेन 9 महिन्यांनी कविता लिहिली असेल तर नागपूरचे नारायण, लक्षात ठेवा, नागपूरचे नारायण केशव बेहरे नावाचे कवी होते, त्यांनी सप्तर्षी नावाची जी कविता आहे तर ही कविता हे 4 आणि प्लस हे 3 हुतात्मे म्हणजेच 7 क्रांतिकारकांसाठी 7 शहीदांसाठी लिहिलेली कविता होती सप्तर्षी नावाची। यावरती आयोगाचा प्रश्न 100% बनण्याची गॅरंटी सांगून देतो, त्याच्यामुळे हे एवढं तर कंटेंट इथं लक्षात ठेवून चला। यानंतर आपण दुसरा नंबर 2 फॅक्टकडे वळत असताना इथं फॅक्टचं नाव आहे की नेल्सन मंडेला आणि बराक ओबामा। स्वातंत्र्य काय असतं, अन्याय काय असतो आणि आपल्याला नाकारलेले मूलभूत आणि नैसर्गिक अधिकार काय असतात याचं सर्वात मोठं आणि ज्वलंत उदाहरण तत्कालीन कालावधीमध्ये जर कोण असेल तर ते होते नेल्सन मंडेला। दक्षिण आफ्रिकेचे 1994 पासून 1999 पर्यंत पहिले कृष्णवर्णीय, पहिले काळे राष्ट्राध्यक्ष पंतप्रधान झालेले नेल्सन मंडेला होते। म्हणजेच यांनी जवळपास 25 वर्षापेक्षा जास्त कालावधी तुरुंगामध्येच एका बेटावरती घालवला होता, परंतु शेवटपर्यंत हार नव्हती मानलेली। म्हणून तुम्ही एमपीएससीची जर सुरुवात केली असेल तर तुम्ही सुरुवात ही हारण्यासाठी कधीच केली नाही, जिंकण्यासाठी केलेली आहे। त्याच्यामुळे ही जिंकण्याची प्रोसेस आहे, जोपर्यंत रेस संपत नाही, कारण का तर तुम्ही तोपर्यंत जिंकलेले नसता, म्हणून ह्या रेसमधून बाहेर पडायचं नाही। कारण आजूबाजूचे सगळे पास झालेले असतात, त्यांचा काय मेंदू 2000 ग्रामचा नसतो, आपल्यासारखाच असतो, फक्त आपलं पेशन्स संपलेले असतात, म्हणून हे संपू द्यायचे नाही कधीच। कारण का तर बॅटरी डाऊन झाली की परत एकदा रिचार्ज करा, फुल स्पीडने अभ्यासाला सुरुवात करा। त्या क्वेश्चन पेपरमध्ये काय दम आहे जो 1-2 महिन्यापूर्वी बनलेला असतो, त्या प्रश्नामध्ये एवढा थोडी दम असतो, तुमच्या वयापेक्षा जास्त कालावधीच्या पूर्वी तो प्रश्न कधीच बनलेला नसतो, त्याच्यामुळे त्याला तोडायची आणि त्याला फोडायची
ही तुमची हिंमत असायला पाहिजे, तर तेवढा ताकदीचा अभ्यास पण केलेला पाहिजे तुम्ही. चला इथं बघूया आपण नेल्सन मंडेला. ब्रिटिश सरकारने काय केलं होतं, त्यावेळी कृष्णवर्णीयांना मतदानाचा अधिकार सुद्धा नव्हता आणि अशा कालावधीमध्ये नेल्सन मंडेला यांनी आपल्या जनतेसाठी, आपल्या देशासाठी एक स्वातंत्र्याचा सूर्यकिरण कुठूनतरी आकाशातून येईल अशा प्रकारे त्या जनतेला एक आभासी वातावरण करून देण्यामध्ये त्यांनी खूप मोठा रोल प्ले केला होता. आणि जेव्हा इथं 1990 मध्ये त्यांची जेव्हा सुटका केली, त्याच्यानंतर 94 पासून ते 99 पर्यंत राष्ट्राध्यक्ष झाले होते. विशेष गोष्ट, आता हे जेव्हा भारताच्या दौऱ्यावरती आले होते आणि त्याच्यानंतर सर्वात सक्सेसफुल प्रेसिडेंट म्हणून अमेरिकेच्या राष्ट्रपतींपैकी बराक ओबामा यांचं एक वेगळंच स्थान आहे आणि हे सुद्धा एक कृष्णवर्णीय होते. जेव्हा हे दोघेही भारतामध्ये वेगवेगळ्या कालावधीमध्ये जेव्हा भारतात आलेले होते, तर त्यावेळी त्यांना भारतात अस्पृश्यता, गुलामगिरी, शेतकऱ्यांची अवस्था आणि स्त्रियांचं शिक्षण याच्यासाठी अगदी जीव तोडून आणि सर्वात शेवटच्या श्वासापर्यंत काम करणारे म्हणजे हे तात्यासाहेब होते. आणि महात्मा ज्योतिबा फुले यांनी 1873 मध्ये एक ग्रंथ लिहिला होता. लक्षात ठेवा, 1873 मध्ये ग्रंथ लिहिला होता ज्याचं नाव होतं गुलामगिरी. माणसाला माणसासारखी वागणूक दिली जात नाही, त्याचबरोबर माणसाला माणसाचे नैसर्गिक अधिकार सुद्धा दिले जात नाहीत आणि माणसाला या गुलामगिरीच्या बेडीमध्ये एवढं अडकवून ठेवलं जातं की त्या गुलामाला गुलामीची जाणीवच होऊ देत नाही. म्हणून आंबेडकर यांचे शिष्य काय म्हणतात, जोपर्यंत गुलामाला तू गुलामीत आहे याची जाणीव करून देणार नाही, तोपर्यंत तू गुलामगिरीच्या विरोधामध्ये बंड करून उठणार नाही. आणि ही भाषा कोणी शिकवली असेल तर त्यांचे महान गुरु होते महात्मा ज्योतिबा फुले. आणि महात्मा ज्योतिबा फुले यांनी 73 साली ग्रंथ लिहिला होता. त्या ग्रंथाचं नाव आहे गुलामगिरी. नक्की वाचा, हा ग्रंथ खूप छान आहे, सुंदर आहे. बरं, गुलामगिरी ग्रंथामध्ये काय सांगितलं होतं तर भारतीय लोकांवरती चातुर्वर्ण व्यवस्थेने सामाजिक, आर्थिक, धार्मिक, राजकीय, शैक्षणिक, सांस्कृतिक ह्या वेगवेगळ्या प्रकारची गुलामगिरी कशी लादलेली आहे या चातुर्वर्ण व्यवस्थेनं, लिखित आणि अलिखित प्रकारची. आणि ही गुलामगिरी जर तोडायची असेल तर तुम्हाला शिक्षण मिळालं पाहिजे आणि म्हणूनच स्त्री शिक्षण आणि अस्पृश्यांचा उद्धार करण्याचं काम या फुले दाम्पत्याने जवळपास शेवटचा श्वास घेत नाही तोपर्यंत हे काम अविरतपणे केलं होतं. म्हणून ब्रिटिश सरकारने त्यांचा वेगवेगळ्या कालावधीमध्ये वेगवेगळ्या प्रकारे सत्कार केलेला होता. ठीक आहे, पुढे जाऊया. आता हा गुलामगिरी ग्रंथ यांना का भेट दिला होता? ह्या गुलामगिरी ग्रंथाची इंग्रजी प्रत ही नेल्सन मंडेला आणि त्याचबरोबर बराक ओबामा यांना दिली होती. त्याचं कारण काय होतं माहिती आहे? हा गुलामगिरी ग्रंथ अमेरिकेमध्ये गौरवर्णीयांच्या विरोधामध्ये कृष्णवर्णीयांनी जो संघर्ष केलेला होता, तर त्याच्यासाठी महात्मा फुलेंनी अमेरिकेच्या कृष्णवर्णीय संघर्षकर्त्यांना हा ग्रंथ अर्पण केला होता. म्हणूनच हे कृष्णवर्णीय दोघं जण जे राष्ट्रपती, राष्ट्राध्यक्ष, पंतप्रधान होते, तर त्यांना हा ग्रंथ अर्पण केलेला होता. लक्षात ठेवा, गुलामगिरी नावाचा ग्रंथ. बरं, गुलामगिरी ग्रंथ शाहू फुले आंबेडकर हे जे महत्वाचं 3 रसायन आहे, तर हे पिलर आहेत महाराष्ट्राचेच नाही तर आधुनिक विचारसरणीचे पिलर आहेत. आणि अशा जशा तुमच्या मोबाईलमध्ये यूट्यूब आहे, त्याचबरोबर गुगल आहे, प्ले स्टोअर असतं, इनबिल्ट असतं, तर तसंच आपल्या या स्टोअरमध्ये शाहू फुले आंबेडकर, पंडिता रमाबाईपासून कर्मवीर अण्णासाहेबांपर्यंत आणि कर्वेंपासून वीरा शिंदेपर्यंत हे सगळे समाजसुधारक इनबिल्ट ठेवा. त्याच्यासाठी मी माझ्या बॅचमध्ये काय केलेलं आहे तर 5 वेळा व्हिडिओ बघा, तोंडच पाठ करून टाका तो व्हिडिओ. परत जिंदगीत समाजसुधारक बघण्याची गरज लागणार नाही. तोंड पाठ करा आणि पोपटासारखं परत तुम्हाला बोला, नसेल तर परीक्षेमध्ये ते इन्फॉर्मेशन टाका. बुकलेस स्टडी कसा असतो तर ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आणि त्याचबरोबर माझा जो PDF बनवतो तर ह्या मी बेस्ट ट्राय करतो की पुस्तक वाचण्याची गरज लागू देणार नाही इथून पुढे. ठीक आहे, चला तर ह्या 2 महत्वाच्या व्यक्तींना. नेल्सन मंडेला यांच्याबद्दल अजून एक सांगायचं जर झालं तर भारताचा सर्वात मोठा भारतरत्न नावाचा जो पुरस्कार आहे, सर्वात मोठा नागरी पुरस्कार, तर हा भारतरत्न 2 परकीय व्यक्तींना दिला. त्यामध्ये कोण होते तर खान अब्दुल गफार खान होते. ठीक आहे, आणि दुसरे व्यक्ती कोण असतील तर ते होते नेल्सन मंडेला, दक्षिण आफ्रिकेचे कृष्णवर्णीय लढवय्ये क्रांतिकारी नेता. ठीक आहे, ह्या 2 व्यक्तींना दिलेला होता. आता महात्मा ज्योतिबा फुले यांचं साहित्य बघितलं आपण गुलामगिरी नावाचं, परंतु इतर साहित्यावरती प्रश्न विचारला जातो. मग तृतीयरत्न नावाचं नाटक 1855 साली लिहिलं होतं. या नाटकामध्ये ह्या नाटक त्यांनी दक्षिणा प्राइज फंड या कमिटीला किंवा दक्षिणा प्राइज कमिटीला त्यांनी प्रेझेंट केलं होतं किंवा याच्यामध्ये प्रस्तावना अर्पण केलेलं होतं. तर दक्षिणा प्राइज कमिटीनं त्यांना 1852 साली 25 रुपये दिलं होतं महात्मा ज्योतिबा फुले यांच्या शैक्षणिक कार्याची दखल घेऊन. हेच अमाऊंट नंतर बॉम्बेच्या गव्हर्नरने 75 रुपये केली होती. महात्मा ज्योतिबा फुले यांच्या व्हिडिओने नुकतेच 1 लाख व्ह्यूज पूर्ण केलेले आहेत. त्याच्यासाठी तुम्हा सगळ्यांना सलाम आहे. त्याच्यानंतर दुसरा व्हिडिओ आहे सावित्रीबाई फुले आणि तिसरा व्हिडिओ आहे आरक्षणाचे जनक. माझी जनता जर तिसरी शिकली तर मी
पूर्ण स्वराज्य त्यांच्याकडे देऊन बाजूला होण्यास तयार आहे असं सांगणारे छत्रपती शाहू महाराज कोल्हापूरचे शिल्पकार. आणि या सगळ्या व्हिडिओनी अर्धशतक पूर्ण केलेले आहे. त्याच्याबद्दल तुम्हा सगळ्यांचं पहिल्यांदा आभार. आणि या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत माहिती मिळते तर या प्लॅटफॉर्मला मी कृतज्ञता व्यक्त करतो पहिल्यांदा आणि सलाम करतो. त्याच्यानंतर महत्वाचं तर हे तृतीयरत्न नाटकामध्ये महात्मा ज्योतिबा फुले यांनी सप्रमाण म्हणजे उदाहरणासहित दाखवून दिलं होतं की कसा अन्याय केला जातो. दुसरं आहे महत्वाचं 1869 मध्ये पोवाडा. तुम्हाला आम्हाला शिकवलं की 1895 मध्ये टिळकांनी पहिल्यांदा छत्रपतींची जयंती साजरी केली, बिलकुल नाही. त्याच्यापूर्वी 8 भागामध्ये महात्मा ज्योतिबा फुले यांनी छत्रपतींचा पोवाडा लिहिला. आपल्याला एकच भाग माहित आहे आणि या पोवाड्याचं नाव काय होतं? छत्रपती शिवाजीराजे भोसले यांचा पोवाडा 8 भागामध्ये लिहिला. ओरिएंटल छापखान्यामध्ये तो पोवाडा त्यांनी काय केला होता? प्रिंट केलेला होता. लक्षात ठेवा, प्रिंट केलेला होता. आणि या पोवाड्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज आणि त्याचबरोबर महात्मा फुले यांच्यामध्ये कुळवाडी भूषण नावाचा एक शब्दाने जन्म घेतलेला होता. ठीक आहे. त्याच्यानंतर विशेष महत्वाचं आणि मग इथं महात्मा ज्योतिबा फुले यांनी पहिल्यांदा छत्रपती म्हणजे या स्वराज्य संस्थापकाचे संरक्षकाची पहिली जयंती छत्रपतींची महात्मा ज्योतिबा फुले यांनी सुरू केलेली होती. हे विसरता कामा नाहीये. 1869 ब्राह्मणांचं कसब नावाचं पुस्तक लिहिलं, इंदुप्रकाश नावाच्या छापखान्यामध्ये प्रसिद्ध होत होतं. आणि गुलामगिरी नावाचं पुस्तक 1873 मध्ये लिहिलं. हे पुणा प्रेस, ठीक आहे, पुणा सिटी प्रेस या प्रेसमध्ये त्यांनी प्रिंट केलेलं होतं. महात्मा ज्योतिबा फुले यांचं गुलामगिरी पुस्तकाने महत्वाचे दक्षिण आफ्रिका अमेरिकेच्या राष्ट्रपतींना इंग्रजी प्रत देण्याचा हा छोटीशी एक फॅक्ट नंबर 2 आहे. यानंतर एक छोटीशी सूचना सांगतो बघा. आता एक आपले जे कोर्सेस आहेत तर हे कोर्सेस हिस्ट्री बाय सचिन गुळिक या नवीन ऍप्लिकेशन मध्ये तुम्हाला सगळे इतिहासाचे इत्यंभूत कोर्सेस तुम्हाला उपलब्ध होऊन जातील. त्यामध्ये पहिला कोर्स आहे कंबाईनचा. ठीक आहे. कंबाईनच्या कोर्समध्ये तुम्हाला संपूर्ण महाराष्ट्राचा इतिहास आहे, समाजसुधारक आहेत आणि आधुनिक भारताची इत्यंभूत माहिती त्यामध्ये दिलेली आहे. एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन आहे आणि तुम्हाला नक्कीच त्याच्या बाहेर प्रश्न जाण्याची गॅरंटी मी सांगून देतो तुम्हाला. तर ही माफक फी मध्ये तुम्हाला दिलेली आहे. प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला 3 वेळा पाहता येतो. 6 महिन्यापर्यंत व्हॅलिडिटी आहे आणि 30 पेक्षा जास्त आपण व्हिडिओ टाकतोय पटकन. त्यानंतर दुसरं राज्यसेवा पूर्व परीक्षेची बॅच आहे याच हिस्ट्री बाय सचिन गुळिकच्या ऍप्लिकेशनमध्ये. फी खूप कमी आहे. 15 प्रश्नांची तंतोतंत तयारी करून घेतोय. 35 पेक्षा जास्त व्हिडिओ 3 वेळा पाहता येतात आणि सरावासाठी मायक्रो नोट्स सुद्धा अवेलेबल करून देतोय. त्याचबरोबर समाजसुधारकांचं सुद्धा तुम्हाला जर हे गरजेचं नसेल, समाजसुधारक वाटत असेल तर सगळे प्रश्न इथून बनवण्याची काढण्याची तयारी मी करतोय. ठीक आहे. हे व्हिडिओ तुम्हाला 5 वेळा पाहता येतील. कारण का तर मला असं वाटतं की तुमच्यापर्यंत शाहू फुले, आंबेडकर, कर्वे त्याबरोबरच पाटील हे सगळे महत्वाचे समाजसुधारक तोंडपाठ झाले पाहिजेत. असं व्हायला नको की मी हे वाचलंच नव्हतं आणि केलं असतं तर परत बरं झालं असतं, असं रिग्रेट फील व्हायला नको. म्हणून समाजसुधारक तुम्हाला 6 महिन्यामध्ये तुम्ही 5 वेळा बघा, तोंडपाठ करा. कमी पडलंच व्ह्यूज मी अजून वाढवून देतो. माईक सरावासाठी मायक्रो नोट्स देतोय. ह्या सगळ्या बॅचेस जर घ्यायच्या असतील तर तुम्हाला काय करावं लागेल? प्ले स्टोअरवरती जावा. मी तुम्हाला लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकूनच देतोय. तर प्ले स्टोअरमध्ये जावा आणि हिस्ट्री बाय सचिन गुळिक असं सर्च केलं की तुम्हाला ऍप्लिकेशन दिसेल आणि त्यामध्ये तुम्हाला ह्या सगळ्या बॅचेस दिसून देतील. ठीक आहे. नंबर 3च्या फॅक्टकडे जात असताना त्याच्यापूर्वी ऍप्लिकेशनचा लुक कसा आहे तर असा आहे हिस्ट्री बाय सचिन गुळिक. तुम्हाला हे डाउनलोड करायचं आहे. 5 रेटिंग हे सगळं महत्वाचं तिथे दिसून येणार आहे तुम्हाला. चला नंबर 4ची फॅक्ट आहे पंचहौद मिशन प्रकरण काय आहे. आनंदीबाई जोशी यांना तुम्ही सगळेजण ओळखता बरोबर. भारतातील पहिल्या महिला डॉक्टर आहेत आनंदीबाई जोशी. भारतातील म्हणण्यापेक्षा महाराष्ट्र प्लस भारत याच्यामधल्या पहिल्या डॉक्टर आहेत आणि यांच्या पदवीदान समारंभाला पंडिता रमाबाई अमेरिकेत गेलेल्या होत्या. ठीक आहे इथपर्यंत. परंतु आनंदीबाई जोशी यांनी प्रॅक्टिस भारतात येऊन केली नव्हती, तर प्रॅक्टिस केली होती रखमाबाई राऊत. म्हणून पहिल्या प्रॅक्टिसिंग डॉक्टर कोण आहेत? डॉक्टर रखमाबाई राऊत. नाही मार सकता, नो मीन्स नो ह्या म्हणणाऱ्या. पुढे सांगू आपण त्यांच्याबद्दल. तर पंचहौद मिशन, आता पंचहौद मिशन मध्ये काय विशेष होता आणि काय घटना काय होती मी ते सगळ्यांची याची PDF तुम्हाला अवेलेबल करून दिलेली आहे ऑलरेडी. नसेल तर अवेलेबल करून देतो टेलिग्रामवरती. ठीक आहे. यामध्ये आता आनंदीबाई जोशी यांचे पती म्हणूनच ओळख असणारे गोपाळराव जोशी खूपच वात्रट होते आणि खूपच वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीजमध्ये सहभागी असायचे. ऍक्टिव्हिटीज कोणत्या? गुपचूप करायचं आणि खायचं असलं नाही तर कुठेतरी आज ख्रिश्चन धर्म स्वीकारायचा, उद्या हिंदू धर्मात परत यायचं, तिसऱ्या दिवशी मुस्लिम धर्म स्वीकारायचा. आणि आगरकरांची जिवंतपणी प्रेतयात्रा करणारे हेच गोपाळराव जोशी होते. ह्या गोपाळराव जोशींनी एकदा काय केलं, सनातनी विचारांचे जे पुण्यातून ब्राह्मण मंडळी आहेत की ज्यांनी ब्राह्मण्यवादाचा खूप मोठा जोरदार पुरस्कार करतात आणि खूप मोठा बलून केलेला आहे, तर ह्या सगळ्या लोकांची पोलखोल करण्याचं यांनी ठरवलं गोपाळराव जोशीनं. मग आनंदीबाई जोशी यांचे हे पती होते. महाराष्ट्रातलं पहिलं चर्च आहे कोणत्या ठिकाणी? तर
पुण्याच्या गुरुवार पेठेमध्ये, नागपूर पेठ म्हणत होतो, तर पुण्याच्या गुरुवार पेठेमध्ये हे मराठी चर्च आहे किंवा हे चर्च आहे. या चर्चमध्ये त्यांनी काय केलं, तर त्यावेळेचे स्त्रियांचे आणि मुलींचे विषय कोणकोणते होते, तर इथं बालविवाहाचा विषय होता, विधवा पुनर्विवाहाचा विषय होता आणि संमती वयाचा विषय होता. या सगळ्या विषयावरती चर्चा करण्यासाठी सनातनी मंडळींनाच फक्त यांनी काय केलं, बोलवलं, जे समाज सुधारणेचं घोंगडं पांघरून शांत बसलेले आहेत. मग त्यामध्ये न्यायमूर्ती रानडेंपासून लोकमान्य टिळकांपर्यंत सगळे व्यक्ती होते. मग व्यक्ती कोण कोण होते, तर वासुदेवराव जोशी होते, सदाशिवराव परांजपे, रामभाऊ साने, चिंतामण भट, न्यायमूर्ती रानडे, लोकमान्य टिळक, ह्या सगळ्या मंडळींना या गोपाळराव जोशींनी त्या चर्चमध्ये बोलवलं. चर्चा खूप मोठी जोरदार जबरदस्त झाली आणि चर्चा झाल्यानंतर एक फॉर्मॅलिटीज म्हणून त्यांनी काय केलं, चहाचा ट्रे समोर आणला. चाय पे चर्चा, चहा चर्चा झाल्यानंतर आला आणि त्या चहाच्या ट्रेमध्ये बिस्किट पण आले होते. महिलांनी मात्र याच्यामध्ये विशेष महिला होत्या, महिलांनी चहा घेतला नाही, परंतु चहा घेतला या लोकांनी आणि या सगळ्या मिशासाठी प्रसिद्ध होते. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, वर करायचं, जेवायचं आणि मग खाली जोडायची. आता या सगळ्यांनी काय केलं, चहात बोटं बुडवली, मिशाला जबरदस्त असा पेळपण दिला आणि याच्यानंतर हे प्रकरण काय केलं, तर गोपाळराव जोशी यांनी वर्तमान चालवत होते, वर्तमानपत्र होतं. वर्तमानपत्राचं नाव आहे पुणे वैभव आणि पुणे वैभव या वर्तमानपत्रामध्ये गोपाळराव जोशींनी या सगळ्यांचा फोटो सहित न्यूज टाकली की सनातनी पुरस्कार करणारे, सनातनी विचारसरणीचा पुरस्कार करणारे ख्रिश्चन चर्चमध्ये जातात आणि चहा बिस्किट खातात. मग याच्यावरती प्रायचित्त म्हणून काय काय, तर काही लोकांनी गंगेला स्नान केलं, जसं लोकमान्य टिळकांनी गंगेत स्नान करून राहिले. त्याच्यानंतर यांच्यावरती एक चौकशी समिती नेमली, त्या चौकशी समितीचं नाव आहे शंकराचार्य चौकशी समिती. त्याबरोबरच न्यायमूर्ती रानडे यांनी सुद्धा प्रायश्चित्त करून घेतलेलं होतं. तर हे आहे पंचहौद मिशनचं प्रकरण. मग याच्यामध्ये खूप साऱ्या लोकांना गोवलं गेलं आणि गोवणारे व्यक्ती कोण होते, तर गोपाळराव जोशी होते. म्हणून हे पंचहौद मिशन प्रकरण खूपच प्रसिद्ध आहे. स्वारगेटच्या पुढे गेलं की तुम्हाला येलो प्लेटमध्ये डायरेक्शन दाखवणारी पाटी दिसते, पंचहौद मिशन लिहिलेलं. कधीही नोटीस करा, ऑब्झर्वेशन नावाचा छंद ठेवा, आजूबाजूला काय होते ते पण तुमच्या लक्षात असायला पाहिजे. यानंतर नंबर 5 ची फॅक्ट आहे, भारतातील पहिली प्रॅक्टिसिंग डॉक्टर कोण आहेत, रखमाबाई राऊत. नहीं मार सकते, थप्पड नहीं मार सकते, थप्पड नावाचा एक मूवी आला होता, तुम्ही सगळ्यांनी बघितला असेल, बरोबर का. सुप्रीम कोर्टाने लेटेस्ट मध्ये एक वर्डिक्ट दिलं होतं, एक स्टेटमेंट टाकलं होतं. काय होतं ते, तर तुम्ही विवाह जरी केला असला तरी त्या स्त्रीवरती तुमचा पूर्ण अधिकार नाही, तिच्या बॉडीवरती, तिच्या स्वातंत्र्यावरती पूर्ण अधिकार आहे. थप्पड नाही मार सकते, नो मीन्स नो. म्हणजे रखमाबाई राऊत ज्या अशा वेळी 1880 ची गोष्ट आहे की त्या कालावधीमध्ये स्त्रीला तोंडातून ब्र किंवा तोंडातून शब्द काढण्याची अनुमती नव्हती. चूल आणि मूल, जसं मनुस्मृतीमध्ये सांगितलेलं आहे की स्त्रियांनी फक्त चूल आणि मूलच करायचं, त्यांचे नैसर्गिक मूलभूत अधिकार हे सगळे तिनं आपल्या पतीला किंवा तिच्या आपल्या वडिलांना अर्पण करून द्यायचे आणि स्वतः फक्त काय कर डेड बॉडी सारखं घरामध्ये राहायचं आणि फक्त सेवा करायची. या पुरुष प्रधान संस्कृतीतला सर्वात मोठा दोष तो होता. आणि ह्या अशा कालावधीमध्ये या महत्वाच्या रखमाबाई राऊत यांनी काय म्हटलं होत्या, नो मीन्स नो. लक्षात ठेवा. दुसरं अजून एक महत्वाचं की अशा वयामध्ये माझं लग्न झालंय की त्या वयामध्ये मला लग्न ही कन्सेप्टच क्लिअर नव्हती. आपल्यापैकी खूप सारी लोक अशा या कन्सेप्टला बळी गेलेले आहेत किंवा भविष्यामध्ये सुद्धा बळी जाण्याचे चान्सेस आहेत. लक्षात ठेवा, अशा मुली बळी जातात की लग्न ही कन्सेप्टच माहित नव्हते. अशा वेळी आपला विवाह होतो आणि मग जबाबदाऱ्यांचं ओझं एवढं वाढून जातं की स्वतःचं अस्तित्व आणि स्वतःचे अधिकार आपण खूप लांबपर्यंत विसरून जातो. ठीक आहे, तर अशा कालावधीमध्ये दादाजी भिकाजी यांच्याबरोबर या 19 वर्षाच्या युवकाबरोबर यांचं 11व्या वर्षी विवाह झाला. 11 आणि 19 हे लक्षात ठेवा. आता विवाह कशा वेळी झाला होता, पण अशा परिस्थितीमध्ये रखमाबाई राऊत यांचे जे वडील होते ते सावत्र वडील होते. आईने दुसरा विवाह केला होता आणि सावित्र वडील हे जे होते ते स्त्री शिक्षणाचे खूप मोठे पुरस्कर्ते होते आणि रखमाबाई राऊत हे वडिलांकडे म्हणजेच आईकडे राहत होत्या आणि म्हणूनच त्यांना शिक्षणाची आवड निर्माण झाली. मला शिकायचं आहे, मला माझ्या नवऱ्याकडे नाही जायचं, म्हणजेच मला माझ्या विठ्ठलाकडे नाही जायचं, रखमाबाई राऊत सांगतात. आणि अशा वेळी बॉम्बे हायकोर्टामध्ये दादाजी भिकाजी यांनी खटला दाखल केला. म्हणजेच घटस्फोटाचा खटला, पहिला खटला होता 1884 मध्ये. संपूर्ण भारतातून ही डिवोर्सची पहिली केस होती. लक्षात ठेवा, नो मीन्स नो, थप्पड नाही मार सकता. ठीक आहे. आणि 1884 ला भारतातील पहिला घटस्फोटाचा खटला एवढा गाजला की त्या खटल्याकडे फक्त भारताचंच लक्ष नव्हतं, तर त्या खटल्याकडे संपूर्ण अमेरिका आणि इंग्लंड या 2 देशांचं लक्ष होतं. आणि त्या याच्यामध्ये रखमाबाई राऊत यांच्या पाठीमागे जर
भक्कमपणे कोण उभा असतील तर ते समाजसुधारक होते. जसे बेहरामजी मलबारी होते, त्याचबरोबर पंडिता रमाबाई होत्या. तर अशा महत्वाच्या व्यक्तींनी काय केलं होतं, रखमाबाई राऊत यांना खूप मोठा सपोर्ट दिलेला होता. आणि तेवढंच नव्हतं केलं तर रखमाबाई राऊत संरक्षण समिती बनवली होती. समितीच बनवली नाही तर त्यांच्या केससाठी किंवा त्या वकिलीच्या पैशासाठी फीसाठी पैसे सुद्धा गोळा केलेले होते. आणि मग अशा परिस्थितीमध्ये रखमाबाई राऊत यांच्या पुढे दोन ऑप्शन बॉम्बे हायकोर्टाने ठेवले होते. एक तर नवऱ्याकडे राहायला जा, नसेल तर तुरुंगवास कर. रखमाबाई राऊत यांनी सांगितलं की नवऱ्याकडे राहायला गेल्यानंतर माझे सगळे अधिकार निघून जातील, जे माझ्या अज्ञानामध्ये माझे निघून गेले होते परत एकदा निघून जातील सज्ञानामध्ये. परंतु तुरुंगात जर मी गेले तर पुन्हा एकदा मला शिकण्याची संधी मिळू शकते, म्हणून मी तुरुंगात जाणं पसंत करेल. आणि मग यावेळी आता पोटगी नावाचा जो प्रकार असतो तर तो आता स्त्रीला मिळतो. कधी पण लक्षात ठेवा, आता स्त्रीला मिळतो. पण त्यावेळी या दादाजी भिकाजी यांना पोटगी दिली होती रखमाबाई राऊत यांना. किती ताकद असेल त्यांच्यामध्ये त्यावेळीची. तत्कालीन या अशा विचित्र परिस्थितीमध्ये एका स्त्रीनं इथल्या पुरुषप्रधान संस्कृतीच्या विरोधामध्ये पहिल्यांदाच अशा केसमध्ये आवाज उठवणं म्हणजे आपापल्यामध्ये किती प्रचंड ताकद ठेवत असतील या. ठीक आहे, लक्षात ठेवा. पहिले प्रॅक्टिसिंग डॉक्टर आहेत. दुर्दैवाने आनंदीबाई जोशी यांनी कोणत्याही प्रकारची प्रॅक्टिस केली नव्हती, फक्त त्या पहिल्या डॉक्टर झालेल्या होत्या. परंतु भारतात येऊन प्रॅक्टिस करणाऱ्या रखमाबाई राऊत होत्या. शाहू महाराज यांच्याबरोबरच सुद्धा यांच्या संस्थानामध्ये सुद्धा यांनी काही काळ काम केलेलं होतं. आणि अशा प्रकारे नो मीन्स नो हा खटला संपूर्ण जगामध्ये गाजलेला होता, रखमाबाई राऊत यांचा खटला. ठीक आहे, पुढे जाऊया. हे ऍप्लिकेशन जर डाउनलोड केलं नसेल तर पटकन डाउनलोड करून घ्या, त्यानंतर पुढे जाऊ. गोहर जान असे काही कन्सेप्ट, अशा काही फॅक्ट मी तुमच्यासाठी घेऊन येतो ज्या इतिहासामध्ये खूप महत्वपूर्ण आणि मायने राखतात. आपला एक वजनदार आपले एक पोझिशन फिक्स करून ठेवतात. गोहर जान नावाची एक महिला होती. आता या महिलेला काय म्हणून ओळखलं जातं तर तत्कालीन कालावधीमध्ये भारतीय संगीतामध्ये ग्रामोफोनवर संगीत उमटवणारे पहिली भारतातील स्त्री. तिला पहिली गान कोकिळा सुद्धा म्हटलं जातं. आपण आता लता मंगेशकरजी यांना ओळखतो, परंतु या गोहर जान ह्या पहिल्या गान कोकिळा होत्या. लक्षात ठेवा, ज्यावेळी एखाद्या नोकराचा पगार फक्त 5 रुपये होता त्यावेळी ह्या आपल्या एका संगीताच्या कार्यक्रमासाठी लाख रुपये घेत होत्या. 1 लाख रुपये घेत होत्या. एखादा जर संस्थानिक असेल आणि कार्यक्रमाला एका संस्थानिकाने यांना 11 डब्यांची रेल्वेच बुक करून दिली होती की ज्या रेल्वेमध्ये फक्त हिचा ताफा बसला होता 120 लोकांचा. कलकत्त्याच्या रस्त्यावरून जेव्हा व्हाईसरॉय गव्हर्नर जनरल जेव्हा मार्गक्रमण करायचे आपल्या बग्गीतून आपल्या गाडीतून, तर त्यावेळी इतर कोणत्याही व्यक्तीला म्हणजे ब्रिटिश असो किंवा भारतीय असो तर त्या घोडागाडीतून प्रवेश करणं वर्ज्य असायचं. अशा वेळी जर वर्ज्य केलं तर 1000 रुपये दंड असायचा. अशा वेळी गोहर जान ह्या घोडागाडीतून त्या रस्त्यावरती सफर करायच्या आणि दररोज त्या गाडीतून फिरत असताना 1000 रुपयेचा दंड भरत होत्या. ह्याच गोहर जान आहेत. यांना शिकतोय का आपण? महात्मा गांधीजींनी यांना सांगितलं होतं की राष्ट्रीय चळवळीसाठी तुम्ही निधी गोळा करा. केवळ या वाक्यासाठी महात्मा गांधीजींच्या चळवळीसाठी फक्त गोहर जान यांच्याबद्दल माहिती सांगणार आहे. परंतु इतर माहिती सांगणं कंपल्सरी गरजेचं वाटतंय मला. अगदी राजेशाही थाटामध्ये सोन्या नाण्याने मडलेले हा गोहर जान. पण सर्वात शेवटी काय होतं तर हॉस्पिटलचं बिल भरायला सुद्धा पैसे नव्हते. म्हणून पैशाची मगरुरी आणि पैशाचा रुबाब हा कधीच करू नका. कारण का तर भले तुम्हाला जर जास्तच असेल तर मग स्मशानभूमीकडे एकदा चक्कर मारून या. तिथं बघा तुमच्यापेक्षा खूप सारी लोक खाक होऊन झालेले आहेत. त्याच्यामुळं फक्त एकच जपा. ते काय आहे जपण्यासारखं तर हे जपण्यासारखं आहे की तुम्हाला माणुसकी आणि हे सर्वात शेवटपर्यंत म्हणजेच डोळ्यात डोळं घालून परत बघता यावं अशा प्रकारचं आपलं बिहेवियर ठेवा, अशा प्रकारचं आपलं वागणं ठेवा. आणि म्हणूनच जवळची लोक खूप जपा. ह्या जवळच्या लोकांना जपण्यासाठी मी गोहर जान यांचं खूप छान सुंदर उदाहरण तुम्हाला सांगतो. बघा इथं सांगितलं आपल्या मांजरीच्या वाढदिवसादिवशी 22,000 रुपयेची पार्टी देणारे ह्या गोहर जान होत्या. आणि जेव्हा आयर्विन यांच्यासमोर एका संस्थानिकांनी कार्यक्रम ठेवला होता तर आयर्विन यांनी काय केलं होतं, त्यांना जे बॅचेस लावले जातात किंवा जे सत्कार करण्यासाठी जे लावलं जातं वेगवेगळे बॅचेस आर्मीमध्ये लावतात बाकीच्यावरती, तर आयर्विनने त्यांना हात लावला होता. त्यावरती तर संस्थानिक यांच्यावरती प्रचंड चिडला आणि मग यांच्यावरती केस वगैरे चालवलेली होती. एका संस्थानिकाने 500 रुपये महिन्यावरती, त्या काळी 5 रुपये पगार दिला जात होता, त्यावेळी 500 रुपये महिन्यावरती मनोरंजनाचे कार्यक्रम म्हणजे राजदरबारामध्ये यांना उच्च प्रतीच्या स्थानावरती स्थानापन्न ठेवलं होतं. अशा पद्धतीच्या ह्या गोहर जान होत्या. मग यांच्याबद्दल विशेष काय सांगायचं होतं तर ग्रामोफोनवर संगीत उमटवणारी भारतातील पहिली गायिका गोहर जान होते. मला सांगायचंही महात्मा गांधीजी यांच्या दृष्टिकोनातून महत्वाच्या का होत्या तर यांनी सांगितलं होतं स्वातंत्र्याच्या चळवळीसाठी तुम्ही निधी गोळा करा, निधीची खूप कमतरता आहे. त्यावेळी गोहर जान यांनी सांगितलं होतं मी कार्यक्रम करते परंतु माझी एक अट आहे की तुम्ही त्या कार्यक्रमाला स्वतः हजर राहिलं पाहिजे. महात्मा गांधीजींनी हो म्हटले पण कार्यक्रम खूप जोरात झाला. अनावधानाने काही कारणास्तव अपरिहार्य
कारणामुळे महात्मा गांधीजी त्या कार्यक्रमाला आले नव्हते. मग या कार्यक्रमामध्ये जी रक्कम गोळा झाली त्याची रक्कम होती 24,000 रुपये. गोहरजान खूप चिडल्या. त्यांनी सांगितलं महात्मा गांधीजींना पूर्ण रक्कम तर कधीच द्यायची नाही, कारण का तर त्यांनी आपला वादा निभावलेला नसतो. ठीक आहे, म्हणून यांनी काय केलं, फक्त 12,000 रुपये महात्मा गांधीजींच्या चळवळीला दिले. कारण का, चिडल्या, अट पूर्ण केलेली नव्हती. ह्या गोहरजान होत्या. अर्थातच हे आयर्विनचं वगैरे किस्से सांगितले. सांगायचं विशेष म्हणजे काय होतं, जेव्हा कलकत्त्यामधून त्या मुंबईला शिफ्ट झाल्या, कार्यक्रम केले, खूप सारे पैसे कमवत होत्या. परंतु गमत अशी होती की सर्वात शेवटी जेव्हा त्या हॉस्पिटलमध्ये दाखल झाल्या तर हॉस्पिटलचं त्यांच्याकडे बिल भरायला सुद्धा पैसे नव्हते. म्हणजेच 5 रुपयाचा पगार घेतला जाणाऱ्या त्या कालावधीमध्ये 1 लाख रुपये घेणाऱ्या कार्यक्रमाचं ह्या गोहरजान सर्वात शेवटी आपल्या बिलाला सुद्धा महाग होत्या. म्हणून पैसा हा शेवटपर्यंत कधीच जात नाही. म्हणून पैशासाठी मैत्री आणि पैशासाठी माणुसकी कधी सोडायची नाही, नाहीतर मग इतिहास साक्षीदार आहे, गद्दारांना चांगलाच लक्षात ठेवतो. ठीक आहे, चला यानंतरची पुढची महत्वाची 7 नंबरची फॅक्ट आहे पांडुरंग सदाशिव खानखोजे. काय विशेष आहे यांचं, मेक्सिकोमध्ये काही दिवसांपूर्वी इथं लोकसभेचे अध्यक्ष यांच्यातर्फे हातात मका घेतलेला पांडुरंग खानखोजे, सदाशिव खानखोजे यांचा पूर्णाकृती पुतळ्याचं उद्घाटन केलं होतं. पांडुरंग सदाशिव खानखोजे, भारतामध्ये क्रांतिकारी कारवाया खूप मोठ्या प्रमाणामध्ये सुरू होत्या. ठीक आहे, क्रांतिकारी कारवाया, ह्या क्रांतिकारी कारवायांचं विशेषतः 4 ते 5 भागामध्ये डिवायडेशन करू. संपूर्ण भारताच्या याच्यामध्ये बंगाल आहे, मद्रास आहे, बॉम्बे आहे आणि पंजाब आहे, हे 4 झाले. परंतु याच्या व्यतिरिक्त अजून 2 देश असे होते की ज्या 2 देशामध्ये खूप मोठ्या क्रांतिकारी कारवाया घडत होत्या. एक ब्रिटन आहे आणि दुसरी अमेरिका आहे, इंग्लंड आणि अमेरिका. आणि अमेरिकेमध्ये 1914ला सुरू झालेला गदर पक्ष जो आहे, ह्या गदर पक्षाच्या मध्ये असणारे पांडुरंग सदाशिव खानखोजे होते. ठीक आहे, यांनीच काय केलं, 1905 मध्ये जपानला गेले. मग जपानमध्ये साबण, आगपेट्या आणि त्याचबरोबर असे काचा तयार करण्याच्या कारखान्यामध्ये कामाला भारतीय लोक खूप जास्त जात होते. पण ते फक्त ते बनवत नव्हते, तर ते शिकून यायचे काय, बॉम्ब बनवण्याचं प्रशिक्षण घेऊन यायचे. आणि मग ह्या खानखोजे यांनी सुद्धा बॉम्ब बनवण्याचं प्रशिक्षण तिथून घेऊन आले होते. यांनी काय केलं, तर अमेरिकेत राहत असताना त्यांच्या आजूबाजूला मेक्सिकन लोक खूप जास्त होते. आणि मग त्या मेक्सिकन लोकांबरोबर ते मेक्सिकोला गेले. आणि मेक्सिकोला गेल्यानंतर मग तिथे काय केलं, तर मका या क्षेत्रामध्ये त्यांनी एवढी मोठी क्रांती घडवून आणली की त्यांना मेक्सिकोचे ग्रीन रिव्होल्युशनरी किंवा मेक्सिकोमध्ये एक हरित क्रांती आणणारे महत्वाचे व्यक्ती म्हणून त्यांना ओळखलं जातं. हेच पांडुरंग सदाशिव खानखोजे होते. यांच्यावरती आयोग काय करतं, नेहमी मुख्य परीक्षेला प्रश्न विचारतं. न माहिती असणाऱ्या गोष्टी तुम्हाला इथं या अनुभवाच्या शाळेत सांगितल्या जातात. छोटीशी सूचना परत एकदा डिस्टर्ब करते तुम्हाला. आता हे डिस्टर्ब करण्याचं साधन आणि का महत्वाचं आहे, तर 8 ऑक्टोबरपर्यंत पहिलंच लेक्चर आहे EMPSC कट्टाच्या आपल्या सर्वात लाडक्या आणि ट्रस्टेबल प्लॅटफॉर्मवरती. आणि मग या प्लॅटफॉर्मवरती तुमच्यापर्यंत माहिती गेली पाहिजे की बॅचेस पण सुरू आहेत. कधी मुलं आता जॉईन होतात, कधी पाठीमागे जॉईन झालेले आहेत. तर कंबाईनची बॅच आहे अगदी माफक फी मध्ये. जसे जसे व्हिडिओ नवीन येतील तशी फी वाढेल, म्हणून आता चान्स आहे बॅचेस घेण्यासाठी. बघा, खूप कमी फी आहे, 6 महिने, 30 पेक्षा जास्त व्हिडिओ आहेत, 3 वेळा पाहता येतो. PDF नोट्स तुम्हाला दिले जातात. पटकन काय करायचं, हिस्ट्री बाय सचिन गुलिक नावाचं ऍप्लिकेशन डाउनलोड करायचं. येलो कलरचं ऍप्लिकेशन आहे. ठीक आहे, लक्षात ठेवा. आणि एकच आहे जगामध्ये, सचिन गुलिक एकच असतो, दुसरं कोणीच नाही, म्हणून नाम काफी आहे युट्यूबवर. ठीक आहे, त्यानंतर दुसरी आहे डिपार्टमेंट PSI. या महाराष्ट्रातील तमाम पोलीस बंधू आणि सगळ्याच तमाम कॉन्स्टेबल्स आणि संरक्षकांना आपल्या म्हणून शासन सुव्यवस्थेचे संरक्षक, आणि यांना एक 250 जागांची जाहिरात येऊन गेलेली आहे. पुढच्या 500 जागांची जाहिरात पेंडिंग आहे. एकाच वर्षात 2 जाहिराती कधीच काढल्या जात नाहीत. म्हणून 2022ची ही जाहिरात गेली, परंतु 23ची जाहिरात पेंडिंग आहे. आणि खूप सारे लोक आता शांत बसले असतील की जाहिरात आल्यानंतर अभ्यास करू नये, विहीर खोदायची नाही, तहान लागल्यानंतर आतापासून तुम्ही काम करा, म्हणजेच तहान लागली की तुम्हाला सुंदर छान असं मंजूर पाणी पिता येईल. लक्षात ठेवा, गोड पाणी पिता येईल त्यावेळी. म्हणून आतापासूनच सगळे काहीच काम करत नाही, तर मग आपण जे व्हिडिओ बघता तर ते लोक तरी कमीत कमी अभ्यास करा. जाहिरात आल्यानंतर तुमचा पहिला क्रमांक असणार आहे. ठीक आहे, मागं पडू नका. तिथं डिपार्टमेंटची आहे. अजून एक यामध्ये विशेष काय केलं, तर 6 महिन्यापर्यंत व्हॅलिडिटी ती वाढवून देण्याची सोय करतो मी, परंतु वॉच टाइम अनलिमिटेड आहे. त्याचं कारण काय माहितीये का, तुमच्या ड्युटीचं टाइम अनलिमिटेड असतं. ड्युटीचं टाइम फिक्स असतं का नाही, 24 तास ऑन ड्युटी असतं. मग आम्ही तुमच्यासाठी एवढं तर करू नये. कोणीतरी मग लास्ट टाइम म्हटलं होतं की आर्मीवाले खरंच वेडे असतात. खरंच वेडे असतात. 25-30 हजाराचा पगार इथं पण मिळतो ना.
-10-15 डिग्रीमध्ये तिथं काम करण्याची काय गरज होती? आणि ते तिथं आहेत म्हणून तर आपण सुखाने श्वास आणि घास घेतो. त्याच्यामुळे त्यांना ग्रेट सलाम केला पाहिजे. आणि अंतर्गत सुरक्षेचे जबाबदार व्यक्ती कोण असतील तर हे आहेत. मग माझं एवढं काम नाही जमत का की त्यांना अनलिमिटेड कालावधीसाठी माझे बॅच देणं? चलो, त्यानंतर पुढे महत्वाची 8 नंबरची कन्सेप्ट आहे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे. लोकशाहीर आणि साहित्यरत्न ह्या पदव्या मिळवणारे अण्णाभाऊ साठे एकमेव व्यक्ती आहेत. डफावरती थाप मारायचे आणि संपूर्ण महाराष्ट्राला एक नवचेतना द्यायची आणि उठा, हे तुमच्यासाठी चालू आहे. आणि जोपर्यंत तुम्ही या संघर्षामध्ये येणार नाही तोपर्यंत महाराष्ट्राला मराठी भाषिकांना मुंबई मिळणार नाही. आणि प्रके अत्रे असतील, गव्हाणकर असतील, लोकशाहीर गव्हाणकर असतील, त्याचबरोबर शाहीर शाहीर अमर शेख असतील. तर या 3 शाहिरांच्या बरोबरच आचार्य अत्रे यांच्या खांद्याला खांदा लावून काम करणारे अण्णाभाऊ साठे होते. ठीक आहे. अण्णाभाऊ साठे यांचं लेक्चर आपल्या युट्यूबवरती अवेलेबल आहे. तुम्ही सगळेजण बघून घेतलं तर चांगले खूप इन्फॉर्मेशन त्यामध्ये ऍड केलेले आहे. बघा, विशेष काय होतं की घरी 18-20 दारिद्र्य होतं, परंतु जगण्याची आणि या समाजाला परत एकदा जाग करण्याची वेळ आलेली आहे. अशा हिशोबाने अण्णाभाऊ साठे यांनी खूप मोठं काम केलं होतं. म्हणजे मुंबई महाराष्ट्राला मिळाल्याशिवाय शेवटचा श्वास घेणार नाही या मताचे अण्णाभाऊ साठे होते. फकीर नावाची कादंबरी लिहिली. अंधाराच्या रात्रीला जिवंत करण्याची ताकद फक्त त्या लिखाणामध्येच होतं. म्हणूनच एकमेव साहित्यकार आहे ज्यांना साहित्य रत्न म्हटलं जातं. ठीक आहे. आणि शेवटपर्यंत आपल्या तत्वाशी कॉम्प्रोमाइज नाही केलं. लक्षात ठेवा, जसं डॉक्टर आंबेडकरांनी आपल्या पदाला, आपल्या मंत्रिमंडळात मध्ये असणाऱ्या मंत्रिपदाला लात मारली होती की कॉम्प्रोमाइज नाही, ऍटिट्यूड मध्ये राहायचंय. आणि तशाच पद्धतीने आपला ऍटिट्यूड यांनी जिवंत शेवटपर्यंत सोडलं नाही. ऍटिट्यूड काय होतं माहितीये का? हे कम्युनिस्ट चळवळीमध्ये होते, मार्क्सवादी झाले होते, कामगारांचे नेते होते. परंतु दलितांचे सर्वात मोठे लीडर सुद्धा यांच्याच कालावधीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म आणि त्यांचं कार्य सुरू झालं होतं 1920 पासून. परंतु शेवटपर्यंत आंबेडकरांसोबत यांनी काम केलं नाही. कारण का माहितीये का? ऍटिट्यूड असतो आणि आपला एक सेल्फ रिस्पेक्ट असतो आणि आपली एक तत्व आणि फिलॉसॉफी असते, त्याला कधीच कॉम्प्रोमाइज नाही करायचं. आणि कॉम्प्रोमाइज न केल्याचं सर्वात उदाहरण मोठं हे आहे कम्युनिस्टांच्या चळवळीमध्ये काम करणारे अण्णाभाऊ साठे. परंतु सर्वात शेवटी काय म्हणतात की जग बदल घालून घाव गेले सांगून मज भीमराव. आणि मग सर्वात शेवटी आंबेडकरांच्या नंतर महत्वाचे कथा कादंबऱ्या लिहिल्या त्या आंबेडकरांप्रती त्याने अर्पण केलेल्या होत्या. तर अण्णाभाऊ साठे म्हणजेच मित्र कसा असावा? मित्र हा गद्दार कधीच नसावा. पहिली गोष्ट, मित्र हा पैसा आणि वेळ पाहून साथ सोडणारा कधीच नसावा. दुसरी गोष्ट, आणि मित्र कसा असावा तर आपल्या प्रगतीबद्दल नेहमी जेव्हा भेटेल, जेव्हा फोन करेल ना, तर तेव्हा आपल्या प्रगतीबद्दल बोलणारा असावा. ही माझी फिलॉसॉफी आणि आयुष्यभर लक्षात ठेवा. आणि मित्र कधीच तोडायला नको. ठीक आहे, लक्षात ठेवा. मैत्री कसं असावी हे अण्णाभाऊ साठे यांच्या लेक्चरमधून तुम्हाला थोडक्यात सांगतो. हे जून, जुलै आणि ऑगस्टच्या गोष्टी आहेत मित्रांनो. आणि ह्या 3 महिन्यामध्ये 3 मित्र एकमेकांना सोडून गेले होते. पहिल्यांदा कोण गेलं होतं तर इथं 3 जून 1969 आचार्य अत्रे गेले. जे संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये मराठीला, मुंबईला वेगळं करण्याच्या भाषा करत होता तो आचार्य अत्रे यांचा विरोध होता. मराठा नावाच्या वर्तमानपत्रामधून या आचार्य अत्रे यांनी अगदी रणकंदन पानिपतच घडवून आणलं होतं. आणि जो विरोधात असायचा तो अत्रेंचा शत्रू बनलेला होता. ठीक आहे. पहिली गोष्ट, आचार्य अत्रे यांचा मृत्यू झाला होता 3 जून 1969 मध्ये. शिवाजी पार्कच्या घरासमोर अण्णाभाऊ साठे रोज जायचे, रडायचे आणि सांगायचे की अत्रे गेल्यानंतर माझा महाराष्ट्र पोरका झालेला आहे. आणि रोज तिथे जाऊन रडत बसायचे की माझा मित्र याच्यासारखा दुसरा मित्र नाही होणार आहे. दुसरे महत्वाचे व्यक्ती आहेत कोण? 29 ऑगस्ट 1969 मध्ये अण्णाभाऊ साठे यांच्यानंतर मृत्यू पावलेले अमर शेख होते. पुण्यामधून सोलापूरच्या मार्गाने जात असताना इंदापूर जवळ रोड ऍक्सिडेंटमध्ये त्यांचा मृत्यू झाला होता. आणि 18 जुलै 1969 मध्ये हृदयविकार, हार्ट अटॅकने अण्णाभाऊ साठे यांचा मृत्यू झाला होता. जून, जुलै, ऑगस्ट तिन्ही याच्या कालावधीमध्ये तिघांचा मृत्यू झाला होता. मैत्री कशाला म्हणतात? अजून एक जगातील सर्वात बेस्ट उत्तम उदाहरण तुम्हाला सांगतो. कृष्ण आणि सुदामाची मैत्री तुम्हाला माहितच असेल. केवळ काही गोष्टी पकडून किंवा काही गोष्टींचं कारण सांगून मैत्री तोडणं कधीही योग्य नाही. कारण का तर परत एकदा जेव्हा कधी भेटाल ना तर त्यावेळी रिस्पेक्ट आणि आदरपूर्वक आपल्याला त्याच्या डोळ्यात डोळं घालून बघण्याचं धाडस येतं. कधी? जेव्हा आपण एकमेकांप्रती खूपच प्रामाणिक राहतो. मैत्री कशाला म्हणतात? 6 डिसेंबर बघा, 6 डिसेंबर 1956 मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची प्राणज्योत मालवलेली होती, महापरिनिर्वाण झालेलं होतं. आणि केवळ 14 दिवसानंतर 20 डिसेंबर 1956 मध्येच
संत गाडगेबाबा यांचा मृत्यू झाला होता. याला म्हणतात मैत्री. संत गाडगेबाबा सलग 14 दिवस रडत होते की माझ्या या बहुजन आणि अस्पृश्य समाजाचा आता काय होणार. तो राजा होता शिक्षणाचा आणि तो निघून गेला. आता लक्षात ठेवा, मैत्री अजून कशाला म्हणतात. जेव्हा 1920 मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उच्च विद्या विभूषित होऊन जेव्हा भारतात परतले होते, फेलोशिप संपली म्हणून, तर त्यावेळी छत्रपती शाहू महाराज आपली राजगादी सोडून मुंबईच्या बीडीडी, दादरच्या बीडीडी चाळीमध्ये आंबेडकरांचं घर विचारत शोधत गेले होते. आणि मग त्या घरामध्ये गेल्यानंतर त्यांनी शाल आणि एक साडी आंबेडकर आणि त्यांच्या पत्नी रमाबाई यांना दिली होती. त्यावेळी आंबेडकर अवाक झाले होते की तुम्ही राजे आहात, तुम्ही इथं कशाला आलात. त्यांनी सांगितलं आम्ही परंपरेचे राजे आहोत, राजगादीचे राजे आहोत, तुम्ही ज्ञानाचे राजे आहोत. म्हणून माझे एक मार्गदर्शक आहे डॉक्टर दिनेश मोरे सर, पुस्तक खूप छान आहे त्यांचं, प्रश्न येतात त्यातून. आणि डॉक्टर दिनेश मोरे सांगतात काय, माझे सर सांगतात की शिक्षण घेतलेल्या माणसाला जगात कोणी हरवू शकत नाही. म्हणून शाहू महाराज म्हटले होते की तुम्ही ज्ञानाचे राजे आहात. याला मैत्री म्हणतात मित्रांनो. मैत्री याला नाही म्हणत वेळेवरती साथ सोडून जाणाऱ्या लोकांना. चलो, तर अमर शेख यांचाही मृत्यू झाला होता. 1942 मध्ये नाट्य परिषद म्हणजे त्याला इप्टा म्हणतात, इंडियन पीपल्स थिएटर असोसिएशन बनलं होतं. 1943 मध्ये याच थिएटरला त्यांनी अखिल भारतीय स्तरावरती घेऊन गेले होते. आणि याचे मेंबर कोण कोण होते, तर याचे मेंबर होते लेखक ख्वाजा अहमद अब्बास, शास्त्रज्ञ होमी भाभा जहांगीर, अण्णाभाऊ साठे होते, त्याचबरोबर अली सरदार जाफरी होते, त्याचबरोबर सरमाळकर होते आणि अनिल डिसिल्वा हे व्यक्ती होते. लक्षात ठेवा, मुख्य परीक्षेला प्रश्न कुठे आलेला आहे अण्णाभाऊ साठे यांचा, तर कला पथक आहे, लाल बावटा यावरती प्रश्न आलेला आहे. आणि महाराष्ट्र स्वातंत्र्याच्या चळवळीमध्ये संयुक्त महाराष्ट्राच्या कोणतं गीत गाजलेलं होतं, तर ते होतं माझी मैना गावाकडे राहिली, माझ्या जीवाची होती काहिली. ठीक आहे. आणि त्याचबरोबर सर्वात बेस्ट कादंबरी कोणती असेल तर ती होती फकीरा. जरूर प्रत्येकाने आयुष्यामध्ये एकदा तरी वाचायला पाहिजे की एखाद्या निर्जीव गोष्टीला जिवंत करण्याची कला लेखनाची कोणाकडे आहे, ते फक्त अण्णाभाऊ साठे यांच्याकडेच आहे. त्यानंतर नंबर 9 ची फॅक्ट आहे गोपाळ बाबा वलनकर. युपीएससीने प्रश्न विचारलेला आहे, एमपीएससी क्या चीज है. एमपीएससीने वारंवार प्रश्न विचारला जातो. विटाळ विध्वंसन नावाचं पुस्तक खूप प्रसिद्ध आहे त्यांचं. 1886 मध्ये यांनी 1886 ला ब्रिटिश लष्करामधून हवालदार म्हणून निवृत्त झाले. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये अस्पृश्यता निवारणाचं काम हाती घेतलं. आणि त्याच्यानंतर 1890 मध्ये त्यांनी काय केलं, तर बॉम्बे प्रेसिडेन्सीला एक पत्र लिहिलं. ते पत्र म्हणजेच काय होतं, तर विनंती पत्र होतं. आणि अस्पृश्यांच्यासाठी पहिल्यांदा केलेली विनंती पत्र म्हणजे सर्वात ताकदवान डॉक्युमेंट हे पहिलं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांगतात माझ्या अगोदर जर दलितांसाठी सर्वात महत्वाचं दलितांमधूनच कोणी काम केलं असेल तर त्या दलित चळवळीचे माझे पितामह कोण आहेत, तर गोपाळ बाबा वलनकर आहेत. यांनी 1890 मध्ये अनार्य दोष परिहारक मंडळाची स्थापना केलेली होती. महाड या ठिकाणी, महाडचं चौदार तळा माहित आहे, महाड या ठिकाणी 1895 ला जिल्हाधिकाऱ्याने काय केलं, तर महाड लोकल बोर्ड वरती ऍज अ मेंबर म्हणून या गोपाळ बाबा वलनकर यांना जेव्हा घेतलं होतं, तर त्याच वेळी या सनातनी मंडळींची डोकी ठिकाणावरती राहिली नाहीत. त्यांनी सांगितलं एका महार व्यक्ती बरोबर आम्ही मीटिंग करायची का, पण कलेक्टरने त्यांना बिलकुल दाद दिलेली नव्हती. ठीक आहे. आणि अशा प्रकारे महाराष्ट्रातील पहिले दलित पत्रकार अर्थातच वार्ताहर जर कोण असतील तर गोपाळ बाबा वलनकर आहेत. म्हणून यांच्या पुस्तकाला रोझलिन ओ मॅनहन यांनी काय केलं, प्रस्तावना दिली होती. विटाळ विध्वंसन क म्हणायचं नाही, विटाळ विध्वंसन म्हणायचं. आणि हे पुस्तक आहे गोपाळ बाबा वलनकर. भारतातील पहिले दलितांमधून दलितांच्या उद्धारासाठी काम करणारे व्यक्ती आहेत गोपाळ बाबा वलनकर. पुढची फॅक्ट आहे नंबर 10 ची, सीना रोनिन नावाची एक गुप्त संघटना आहे. लक्षात ठेवा, कधी पण आपल्याकडे प्रचंड ताकद असेल, आत्मविश्वास असेल, सोबत चांगले मार्गदर्शक असतील आणि स्टँडर्ड मटेरियल जर असेल तर जगातली कोणती परीक्षा आपल्यासाठी कधीच अवघड जात नाही. लक्षात ठेवा, अनुभवाचा बोल आहे. म्हणून मी माझ्या लेक्चरमध्ये प्रत्येक वेळी तुम्हाला काही ना काही अनुभव सांगतो. आणि आजचा अनुभव आहे फक्त माणसं सोडू नका आणि मैत्री जपा आणि त्याचबरोबर चांगला माणूस होण्याचा प्रयत्न करा. चलो, तर सीना रोनिन नावाची गुप्त संघटना आहे. गुप्त संघटना कुठून आहे, जपान मधून आहे. याचे नेता होता तोयामा मित्सुरा नावाचे नेता होते. हे सगळे इंडो रोनिनच्या माध्यमातून, शाखेच्या माध्यमातून ते भारताबरोबर काय करायचे, संबंध ठेवायचे. भारतातील क्रांतिकारक खूप यांच्यापासून प्रेरित झाले होते. 1905 साली या संघटना स्थापन झाली होती. 1905 मध्ये या छोट्याशा जपानने एवढ्या मोठ्या
रशियाला हरवलं होतं. आणि हे उदाहरण भारतामध्ये काय झालं होतं, एक रोल मॉडेल बनलं होतं की एवढा छोटासा देश एवढ्या मोठ्या रशियाला जर हरवू शकतो तर मुठभर आणि हाताच्या बोटावर मोजण्या इतपत इंग्रज अधिकाऱ्यांना किंवा इंग्रजांना आपण सगळे भारतीय लोक बाहेर काढू शकतो. आणि त्याच वेळी लोकमान्य टिळकांनी सुरू केलेली चळवळ होती स्वदेशी चळवळ. ठीक आहे, मग स्वदेशी चळवळची चतुसूत्री तुम्हाला सांगण्याची गरज नाही, पण मी माझी चतुसूत्री मात्र 100% सांगू इच्छितो की प्रश्न कुठून येतो, व्यक्ती, वर्ष, ठिकाण आणि काय आहे महत्वाची संस्था किंवा संघटना, जशी इथं सिनारोनिन आहे. हे जपानमध्ये स्थापन झालेली 1905 ही संघटना आहे, गुप्त संघटना आहे. या गुप्त संघटनेवरतीच भारतातील क्रांतिकारक फिदा झाले होते आणि सगळ्या भारतातील क्रांतिकारकांना ही संघटना आकर्षण वाटत होती. आणि लक्षात ठेवा 1905 नंतर भारतामधून काच असेल, काडीपेटी असेल आणि त्याचबरोबर साबण बनवण्याचं साधन असेल तर या कारखान्यामध्ये काम करण्यासाठी आणि शिकण्यासाठी भारतातून सगळे क्रांतिकारक तिकडे जायचे. परंतु हे शिकत नव्हते, ते येत होते काय बनवून, तर ते बॉम्बचं प्रशिक्षण घेऊन येत होते. मग त्याच्यामध्ये पांडुरंग सदाशिव खानकोजे पण होते. याच्यामध्ये व्यक्ती कोण कोण होत्या, तर भारतीय व्यक्तीमध्ये वासू काका जोशी होते, महात्मा लोकमान्य टिळक यांचे सहकारी होते. यांचे पुतणे कोण होते, महादेव जोशी होते. तुम्हाला माहिती आहे के डी कुलकर्णी म्हणजे शिवाजी क्लब आहे कोल्हापूरचा, शिवाजी क्लबचे महत्वाचे व्यक्ती होते, केडबा म्हटलं जातं त्यांना. त्याचबरोबर गोविंद पोतदार हे सोलापूर अक्कलकोटचे होते. रामभाऊ लिमये, रामभाऊ मंडलिक होते. त्याच्यानंतर पांडुरंग खानखोजे होते. तर ह्या सगळ्या व्यक्तींनी काय केलं, तर या सिनारोनिन नावाच्या गुप्त संघटनेच्या मार्फत बॉम्ब बनवण्याचं प्रशिक्षण घेतलं होतं. मग भारतामध्ये कोणकोणत्या होत्या, चाफेकर क्लब, शिवाजी क्लब, त्याचबरोबर इथं महत्वाच्या असणाऱ्या अनेक अभिनव भारत सारख्या खूप साऱ्या गुप्त संघटना होत्या. आणि या गुप्त संघटनेच्या मार्फत इंग्रजांच्या विरोधामध्ये खूप मोठी कारवाई करायला सुरुवात झाली होती. दुसरं महत्वाचा टॉपिक आपण नंबर 11ची फॅक्ट घेतोय, 1889चं भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचं अधिवेशन. या काँग्रेसच्या अधिवेशनामध्ये पहिल्यांदाच इथं 1885चं हे अधिवेशन भरलं होतं डफरींच्या कालावधीमध्ये. ठीक आहे, योमेशचंद्र बॅनर्जी पहिले अध्यक्ष होते. युट्यूबवरती लेक्चर टाकलेले सगळं बघून घ्या 28 डिसेंबरला. परंतु इथं पहिल्या अधिवेशनानंतर महिलांना प्रवेश कधी मिळाला, 1889 मध्ये. या अधिवेशनामध्ये तब्बल 10 महिलांनी प्रवेश घेतलेला होता. मग त्या 10 महिला कोण कोण येतात, त्यामध्ये अजून डिवायडेशन कसं करता येऊ शकतं आपल्याला, तर पंडिता रमाबाई, काशीबाई गोविंद कानिटकर, शेवंतबाई त्र्यंबक, शांताबाई निकंबे, पंडिता रमाबाई रानडे, त्यानंतर सरला घोषाल. ऍक्च्युली या आर्य महिला समाजाच्या महत्वाच्या महिला होत्या. बरं, ह्या फक्त महाराष्ट्रातून नेतृत्व करत होत्या. बरं, आर्य समाजाचं नेतृत्व भारतीय स्तरावरती कोण करत होतं त्याच विचाराचं, तर श्रीमती जी एन दास, मिस सेरेन मानोकर सेठजी, स्वर्णकुमारी देवी, रवींद्रनाथ टागोर यांच्या या बहीण होत्या, कादंबिनी गांगुली आणि इथं सरला घोषाल या महत्वाच्या व्यक्ती होत्या. बरं, यामध्ये 4 व्यक्ती ज्या आहेत ह्या ख्रिश्चन समुदायातून होत्या. ख्रिश्चन मग कोण होत्या, पंडिता रमाबाई, परत एकदा मी हायलाइट करतो, पंडिता रमाबाई, काशीबाई कानिटकर, शेवंतबाई त्र्यंबक आणि इथं मिस सेरेन मानोकर सेठजी. ह्या महत्वाच्या 4 व्यक्ती काय होत्या, ख्रिश्चन समुदायातून होत्या. याच्यानंतर 1895ला सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांच्या अध्यक्षतेखाली आणि नियंत्रण कोणाचं होतं, तर यामध्ये लोकमान्य टिळकांचं. आणि जेव्हा पुण्यामध्ये अधिवेशन झालं त्या अधिवेशनामध्ये कृष्णाताई केळवकर नावाची जी महिला होती, फर्ग्युसन महाविद्यालयाची विद्यार्थिनी, तर शाहू महाराजांनी यांना शिकण्यासाठी मदत केलेली होती, लक्षात ठेवा. आणि या महिलेने पुण्याच्या अधिवेशनात हजेरी लावली होती. 1897चं अधिवेशन अमरावतीचं माहित आहे. यशोदाबाई जोशी यांनी स्वदेशी चळवळीचा स्टॉल लावलेला होता आणि सर्वात जास्त पुरस्कार 1897 मध्ये स्वदेशीचा केला होता. ठीक आहे, त्यानंतर इथं काँग्रेसमध्ये महिलांचा सहभाग मात्र कमी झाला. परंतु लक्षात ठेवा की सर्वात जास्त महिलांचा सहभाग हा महात्मा गांधीजी यांच्या आगमनानंतर सर्वात जास्त सहभाग वाढलेला होता. म्हणून ह्या महिलांचं काँग्रेसचं अधिवेशन आहे हे लक्षात ठेवायचं. याच अधिवेशनामध्ये इथं कृष्णराव भालेकर यांनी हातामध्ये पाटी घेतली होती आणि पाटीवरती काय लिहिलं होतं, 19 करोड जनतेपैकी 19 करोड जनतेपैकी आमचं म्हणणं मानण्यासाठी 19 लोक सुद्धा नाहीत. हे अधिवेशन कुठे झालं होतं, बॉम्बे मुंबईमध्ये झालं होतं. अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते, पहिले इंग्रज व्यक्ती होते, विल्यम वेडन बर्न हे अधिवेशनाचे अध्यक्ष होते. 1889च्या याच अधिवेशनामध्ये 2 व्यक्तींनी प्रवेश केला होता. एक होते लोकमान्य टिळक आणि दुसरे होते गोपाळकृष्ण गोखले. ठीक आहे, लक्षात ठेवा. अशा पद्धतीनं हे 1889चं अधिवेशन खूपच प्रसिद्ध आहे, महत्वाचं आहे.
तोंडपाठ करा आणि जावा, परीक्षेला प्रश्न येतोच येतो. नंबर 12ची फॅक्ट आहे गांधी टोपी. काय प्रकार आहे गांधी टोपी? सोलापूर माहिती आहे, सोलापूरचे 2 प्रश्न टाकलेले आहेत. तसंही सोलापूरचंच आहे ना, आपल्या भागाबद्दल थोडंसं प्रेम असतं, पण तुमचा भाग खूप सुंदर आहे. ठीक आहे, तर सोलापूरची गांधी टोपी प्रसिद्ध आहे. कधीची घटना आहे? 1930 मध्ये सविनय कायदेभंगाची चळवळ सुरू झाली होती आणि इंग्रज सरकारला त्यांच्या विरोधामध्ये जर ग्रुपनं जर काय ऍक्टिव्हिटी केली तर त्यांना वाटायचं की राजद्रोह करतात, आपल्या विरोधामध्ये काहीतरी ऍक्टिव्हिटीज करतात. ठीक आहे, आणि मग इंग्रज सरकार काय करायचं, अशा प्रकारचं काय केलं की त्याच्या विरोधात ऍक्शन घ्यायचं. इंग्रज सरकारने तर सगळी लोक गांधी टोपी घालायची ना, तर त्यावेळी त्यांच्याकडे काटे असायचे इंग्रज लोकांच्या हातामध्ये, पोलिसांच्या. त्या काठीला हुक लावायचे. गावाकडे तुम्ही लाईट घेताना आकडा टाकता ना चोरून, तसं काय करू नका, शॉक बिक लागला तर आयुष्याला मुकून जाईल. आणि तसे चोरी करणं एका अधिकाऱ्याला कधी चांगलं नसतं. तर त्या काठीला काय करायचं, आकडा लावायचे हे पोलीस लोक, आणि काठीनं काय करायचे, त्यांच्या डोक्यावरची टोप्या काढायचे अशा. ठीक आहे, अशी ही गांधी टोपी प्रसिद्ध झाली होती. मग यामध्ये प्रोत्साहनपर गीतं कोणकोणती होते? वंदे मातरम आणि तिरंगी झेंडा हे प्रोत्साहन देणारी ह्या त्या कालावधीमधली गीतं होती. परंतु एक दुसरं प्रोत्साहनपर साधन किंवा वस्तू आली, त्याचं नाव होतं गांधी टोपी. आजही तुम्ही जवाहरलाल नेहरू यांना बघता गांधी टोपी घातलेली असते, राजेंद्र प्रसाद यांना बघता गांधी टोपी घातलेली असते. तर अशामध्ये ही गांधी टोपी खूपच प्रसिद्ध झाली होती. आणि ही गांधी टोपी जो घालेल तर अलिखित नियम असा बनला होता की तो राजद्रोह आहे गांधी टोपी घालणे म्हणजे. मग याच्या वेळी तिथं एवढी दडपशाही झाली गांधी टोपीमुळे की ब्रिटनमध्ये भारत मंत्री होते बेजवूड बेन, आणि त्या बेजवूड बेन यांना फेनर ब्रॉकवे यांनी काय सांगितलं माहिती आहे का? ब्रॉकवे यांनी तर सभागृहात गेले इंग्लंडच्या पार्लमेंटमध्ये, जाताना गांधी टोपी घालून गेले आणि विचारलं की तुम्ही जे ही दडपशाही सुरू केली ना फक्त गांधी टोपीवरती, तर त्याला काय लिखित नियम आहे का? तर भारत मंत्र्यांनी सांगितलं नो सर. मग ही नो तर म्हणताय, तर मग हे तुम्ही एवढी दडपशाही का करताय? ठीक आहे, विक्टोरिया आणि अब्दुल बगात खूप छान मूवी आहे. त्यानंतर पुढे एकदा तर इथं सोलापूरचे काँग्रेस चिटणीस कोण होते? तर सोलापूरचे काँग्रेस चिटणीस होते तुळशीदास सुभानराव जाधव. यांनी गांधी टोपी काढायला नकार दिला म्हणून यांना बेदम मारहाण केली होती, आणि हे बेदम मारहाण एका पत्रकाराच्या समोर केली, म्हणूनच ही बातमी इंग्लंडच्या पार्लमेंटपर्यंत पोहोचलेली होती. आता ज्या ज्या ठिकाणी जेव्हा खुदिराम बोस यांनी बंगालमध्ये क्रांतिकारी काम केलेलं होतं, किंग्सफोर्ड यांच्यावरती वगैरे गोळीबार केला, ते चुकून मारले गेले दुसरेच व्यक्ती केनेडी वगैरे, तर खुदिराम बोस यांचा पेहराव जो होता तर हाफ चड्डी होती आणि पांढरा सदरा होता. तर बंगालमध्ये त्यांना फाशीची शिक्षा झाल्यानंतर, सर्वात कमी वयात फासावर जाणारे ते होते, फाशीची शिक्षा त्यांना झाल्यानंतर बंगालमध्ये सगळे तरुण तोच पेहराव करत होते. का? तर आपल्यासाठी तो रोल मॉडेल आहेत. ठीक आहे, अभ्यासही तसाच करायचा आहे की आपण इतर लोकांसाठी आदर्श बनला पाहिजे, एवढ्याच ताकदीने अभ्यास करायचे, दुसऱ्यांनी बोट दाखवले पाहिजेत आपल्याकडे. नंबर 13ची फॅक्ट आहे शिवस्मारकाची स्थापना आणि कल्पना, शिवस्मारकाची संकल्पना. 1917 हे नुकताच इथं एमपीएससीने एक प्रश्न काढून दिलेला होता. ते ही संकल्पना ऍक्च्युली ग्वाल्हेरचे खासेसाहेब पवार आहेत आणि बडोद्याचे खासेसाहेब जाधव आहेत, ह्या दोघांची संकल्पना होती. ह्या दोघांनी कोणाची भेट घेतली होती? छत्रपती शाहू महाराज यांची भेट घेतली होती. आणि शाहू महाराजांनी सांगितलं होतं की याच्यामध्ये कोणताही ब्राह्मणेतरच लोक असायला पाहिजे, दुसरं कोणतेही लोक नको आहेत. आणि मग ह्याचं या पुतळ्याचं उद्घाटन म्हणजे एक सुरू केलं होतं छत्रपती मेमोरियल, आणि मग याच्या पुतळ्याच्या उद्घाटनासाठी शाहू महाराजांनी गव्हर्नर जनरलला आणि गव्हर्नर जनरल म्हणजेच व्हाईसरॉयला आमंत्रण दिलं, सांगितलं की प्रिन्स ऑफ वेल्स यांच्या हस्ते आपल्याला शिलारोहण किंवा त्याचं भूमिपूजन करायचंय पुतळ्याचं. परंतु गव्हर्नर जनरलने सांगितलं की तुम्ही जर एकाच जाती समुदायासाठी जर पुतळा, एकाच जाती समुदायाचं नेतृत्व करणारा पुतळा उभा करताय तर त्याला कधीच प्रिन्स ऑफ वेल्स येणार नाही. मग शाहू महाराजांनी थोडेसे फ्लेक्झिबल झाले आणि सगळ्यांसाठी आपण करतोय असं सांगितलं. परंतु अनावधानाने 1922 मध्ये काय, आणि मगच त्यांनी काय केलं, पुतळ्याचं उद्घाटन घडवून पण आणलं. पण 1922 मध्ये काय केलं, शाहू महाराजांचं मुंबईच्या पन्हाळा लॉज या ठिकाणी हार्ट अटॅक, हृदयविकाराने काय झालं, निधन झालं, मृत्यू झाला. याच्यानंतर याची सगळी सूत्र जे आहेत शिवाजी मेमोरियलचे तर ग्वाल्हेरचे शिंदे यांच्याकडे गेले, आणि शिंदे यांनी काय केलं तर ब्राह्मणेतरांच्या ऐवजी ब्राह्मणवादी समुदायांना, ब्राह्मण विचारसरणीच्या व्यक्तीने यामध्ये एंट्री दिली. मग हा ब्राह्मणेतर पक्ष तिथून बाहेर फुटून निघाला होता 22-23 नंतर. तर ही संकल्पना कोणाची आहे? छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्याची संकल्पना खासेसाहेब पवार आणि खासेसाहेब जाधव या दोघांची आहे. छत्रपती शाहू महाराज यांचाही उल्लेख येतो, प्रिन्स ऑफ वेल्स येतात. हा पुतळा शिवाजी महाराजांचा पुण्यामध्ये भांबुर्डे या ठिकाणी पहिला पुतळा बसवला गेला, जो भारतातील जगातील पहिला पुतळा आहे. हे पण पाठ करून ठेवा, लक्षात ठेवा, फॅक्ट मध्ये विचारतात. अजून एक महत्वाचं आहे,
सेकंड लास्ट फॅक्ट आहे यामध्ये आहे मोफत प्राथमिक शिक्षणाचा वाद खूप वाढलेला होता भारतामध्ये. ब्रिटिशकालीन शिक्षणाचा वाद तर तुम्हाला सगळ्यांना माहितच आहे. 1813 पासूनचा आहे. 1813 पासून 1947 पर्यंत की 1944 पर्यंत सार्जंट आयोगापर्यंत येऊ आपण. परंतु इथं काय झालेलं आहे तर प्राथमिक शिक्षण मोफत आणि सक्तीचं जेव्हा इथं न्यू इंग्लिश स्कूल बनलं लोकमान्य टिळकांच्या नेतृत्वामध्ये तर त्यावेळी फक्त इथं मुलांना प्रवेश दिला होता. दुर्दैवाची गोष्ट आहे की 1936 पर्यंत मुलींना प्रवेश दिला जात नव्हता. आता इथे तर मुली शिकतात, ठीक आहे, चांगली गोष्ट आहे. तुम्ही सगळेजण इथून वावरत असता पण इतिहास पण थोडासा जाणून घ्या त्या वास्तूचा काय आहे. मुळातच विचारसरणी पण लक्षात येते. एक जहालवादी सत्यशोधक विचारसरणीचे व्यक्ती होते दिनकर जवळकर. देशाचं दुश्मन पुस्तक 20 रुपयालाच मिळतं, 20 पानांचं पुस्तक आहे. जरूर वाचा, डोक्यात मुंग्या आल्याशिवाय राहणार नाही तुमच्या. मी एकदा भेटलं, मला पुस्तक वाचून काढलं, परत एकदा जुनं झालं, काहीतरी लय भारी पुस्तक आहे. त्यानंतर एक होते पुणे महानगरपालिकेचे व्यक्ती, नगरसेवक होते केशवराव जेधे. स्वारगेटला जेधे चौक आहे तो केशवराव जेधे. काँग्रेस जर महाराष्ट्राला कोणी दाखवली असेल काँग्रेसचा चेहरा तर केशवराव जेधे आहेत आणि त्यांनी सर्वात जास्त काँग्रेस त्यांनी पसरवली होती. 1936चं 50वे अधिवेशन याची संपूर्ण जबाबदारी जेधे यांच्यावरतीच होती आणि ते सक्सेस करून त्यांनीच दाखवलं होतं त्या कालावधीमध्ये. आता लोकमान्य टिळकांचे अनुयायी केळकर आपटे यांचं पुणे महानगरपालिकेवरती सर्वात जास्त वर्चस्व होतं. परंतु सत्यशोधक समाजाचे विचारवंत आणि हे सगळी लोक तेवढीच ताकद ठेवत होते की अशा अनुयायांना आपण चितपट करू शकतो. मग यांनी काय केलं, ठराव मांडला की प्राथमिक शिक्षण मोफत आणि सक्तीचं केलं पाहिजे, ठीक आहे, मुलींना सुद्धा आणि मुलांना सुद्धा. पण याच्यावरती वीरा शिंदे यांनी काय केलं तर जवळपास 2000 महिलांचा मोर्चा काढलेला होता. त्यानंतर 14 वर्षाच्या खालील मुलींची किर्लोस्कर सभागृहामध्ये एक वीरा शिंदे यांनी मीटिंग घेतली होती, ठीक आहे. त्याच सभागृहामध्ये लोकमान्य टिळकांनी 8 फेब्रुवारी 1920 मध्ये काय केलं, एक सभा घेतली. त्या सभेमध्ये एक ठराव मांडला केळकरांनी आणि तो ठरावाला इथं कमलाबाई देशपांडे केळकरांची मुलगी यांनी काय केला, प्रचंड विरोध केला होता स्वतः या कमलाबाई देशपांडे यांनी. बरं, याच सभागृहामध्ये ब्राह्मणेतर काही लोक घुसले. त्यांनी काय आणलं माहितीये का, गरम गरम भजी तळलेले होते आणि त्याचबरोबर नासकी अंडी आणली आणि ती नासकी अंडीनी भजी लोकमान्य टिळकांच्या अंगावरती फेकून दिली. टिळकांनी सभागृह सोडून निघून गेलेले होते. तर हा आहे काय तर मोफत प्राथमिक शिक्षणाचा वाद. आता याला नकार कोणी दिला होता तर लोकमान्य टिळक यांचे जे अनुयायी होते हे सांगायचे की या सगळ्या गोष्टींसाठी पैसा खूप सारा लागतोय आणि सध्या महानगरपालिकेकडे एवढं मोठं बजेट नाही होतं, तरी पण हे बजेट काय केलं होतं त्याने वेगळ्या कारणासाठी यूज केलं जात होतं आणि म्हणूनच मोफत आणि प्राथमिक शिक्षण ते पण मुलींना याचा ठराव आणि याचा वाद खूप प्रचंड गाजलेला होता. वीरा शिंदेची भूमिका महत्वाची आहे आणि सत्यशोधक समाजाचे पुरस्कर्ते यांची भूमिका महत्वाची आहे आणि शिक्षणासाठी संघर्ष करावा लागतोय त्यावेळी. आज बघा एक उदाहरण सांगतो तुम्हाला, इथं मुलींना संघर्ष कसा करावा लागतो, ठीक आहे. 2 कॅटेगरीमध्ये, एक आहे विवाहित आणि दुसरी आहे अविवाहित. विवाहित असेल तर घर आणि अभ्यास आणि अविवाहित जर असेल तर यांना 2 चॅलेंज असतात. परत एकदा काय तर घरचे सगळे सांगतात की तू लग्न कर, म्हणजे त्या घरच्यांनी जन्म केवळ लग्न लावायसाठीच दिला की काय, सांगा. ऐकत नसेल तर सांगा, मी आता सक्षम आहे की माझा विवाह करण्यासाठी आणि मला अधिकारी झाल्याशिवाय लग्न करायचंच नाही. आणि दुसरा आहे अभ्यास. बघा ही किती संघर्ष करतात ही कॅटेगरी, पण ताकद पण प्रचंड असते. म्हणूनच महात्मा फुले तात्यासाहेब काय सांगतात की सर्वात श्रेष्ठ हीच व्यक्ती आहे जे आपल्याला सगळ्यांना जन्म देते. चला पुढे जाऊया थोडंसं. सर्वात शेवटची कन्सेप्ट आहे अस्पृश्यता निवारण परिषदा. आता या परिषदा किती घेतल्यात आपण, 3 आणि इकडच्या 3 म्हणजे टोटल 6 परिषदा घेतोय आणि 6 परिषदेमध्ये लास्ट टाइम सांगितलं होतं इथं प्रश्न येतोय बरं का, इथं प्रश्न येतोय. बॅचमध्ये सांगितलं आणि युट्यूबलाही सांगितलं होतं आणि 100% इथं प्रश्न आलाच आला. आणि एका जालन्यामधून एका स्टुडंटने तो व्हिडिओ काढून पाठवला की इथं सांगितलं ना क्वेश्चन मार्क करून प्रश्न येतोय, आला सर. खूप आनंद वाटला त्या गोष्टीचा. सांगून प्रश्न काढणे म्हणजे एक चॅलेंज असतं आणि आपण ती ताकद ठेवतो स्वतःमध्ये. अनालिसिस. आता हे कोण आहेत तर हे आहेत वीरा शिंदे, ठीक आहे. दलितांचे उपेक्षित मानकरी किंवा महाराष्ट्राचे उपेक्षित मानकरी म्हणतो की डॉक्टर आंबेडकरांच्या अगोदर वीरा शिंदे यांनी कामाला खूप मोठी सुरुवात केली होती. परंतु इथं दुर्दैवाची गोष्ट आहे की महाराष्ट्राने यांना अजून पण दलितांच्या उद्धारक म्हणून स्वीकार केलेला नाही, म्हणून उपेक्षित मानकरी असं म्हटलं जातं. गबा हे त्यांना उपेक्षित मानकरी म्हणतात. वीरा शिंदे यांनी काय केलं, 1909 ला मुंबई या ठिकाणी अस्पृश्यता निवारणाची परिषद घ्यायचं ठरवलं. ही परिषद अपरिहार्य कारणामुळे रद्द झाली. ही परिषद 1912 ला झाली फर्ग्युसन कॉलेजमध्ये आणि
इथं होते रा गो भांडारकर. लक्षात ठेवा, हे भांडारकर आहेत, यांच्या अध्यक्षतेखाली ही परिषद पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजमध्ये पार पडली होती. पहिली परिषद झाली. IMP मी इथंच लिहून ठेवतो, परत विसरून जाईल, परत तुम्ही म्हणाल की तुम्ही क्वेश्चन मार्क आणि IMP कुठे केले. माझे दोन सिग्नेचर लक्षात ठेवा नेहमी. दुसरी परिषद आहे कधी, 1917चं कलकत्ता अधिवेशन झालं, अस्पृश्यताचा ठराव मांडला आणि कोल्हापूरमधून एका कुर्तकोटीने सांगितले की टिळकांबरोबर संगनमत करा आणि तुम्ही अशा प्रकारचे एक अशा प्रकारची अस्पृश्यता निवारण परिषद घ्या. कुर्तकोटींच्या सांगण्यावरून 1918ला ही परिषद इथं घेतलेली होती, मुंबई या ठिकाणी. अध्यक्ष होते बडोद्याचे महाराज सयाजीराव गायकवाड, ज्यांनी हिटलर बरोबर भारताच्या स्वातंत्र्यासाठी, आपल्या शत्रूचा मित्र म्हणजे आपला मित्र असतो आणि म्हणूनच हिटलर बरोबर त्यांनी संधान साधलेलं होतं. पण अनावधानाने 39 मध्ये सयाजीराव गायकवाड महाराजांचं निधन झालं होतं. हिटलर सुद्धा हळहळ होता आणि ग्रेटेस्ट मॅन ऑफ इंडिया असं त्यांनी पटकन बोलून टाकलं होतं. सयाजीराव गायकवाड महाराजांच्या अध्यक्षतेखाली 1918 मध्ये मुंबई या ठिकाणी परिषद झाली होती. आणि तिसरी परिषद आहे 1920 ची, ही परिषद पार पडली होती नागपूर या ठिकाणी. अध्यक्ष होते महात्मा गांधीजी. तर अशा प्रकारे वि. रा. शिंदे यांच्या जवळपास 3 अस्पृश्यता निवारण परिषद आहेत. परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली 1920 ची माणगावची पहिली परिषद पार पडली होती. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यानंतर दुसरी 1920 मध्ये ही परिषद पार पडली होती नागपूर या ठिकाणी. लक्षात ठेवा, नागपूर. या परिषदेचे अध्यक्ष होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वतः. आणि दलितांना तुम्हाला तुमचा उद्धारकर्ता मिळालेला आहे, तो तुमचा उद्धार केल्याशिवाय सोडणार नाहीत असं सांगणारे इथं छत्रपती शाहू महाराज होते. मैत्रीचं जगातील सर्वात बेस्ट उदाहरण होतं द रॉयल सेंट फ्रॉम रॉयल फॅमिली. सेंट फ्रॉम रॉयल फॅमिली. राजर्षी म्हटलं जातं. भारतात एकमेव व्यक्ती आहेत की त्यांना राजर्षी म्हटलं जातं. ठीक आहे, आपल्या बहुजन जनतेच्या कल्याणासाठी आपलं शेवटपर्यंत काम करणारे हेच राजे एकमेव होते. त्यानंतर दुसरं महत्वाचं की 1920 मध्ये नागपूरची परिषद छत्रपती शाहू महाराजांच्या अध्यक्षतेखाली पार पडली आणि डॉक्टर आंबेडकरांना 1,500 रुपयाच्या मदतीवरती जेव्हा फॉरेनला शिकायला गेले तर 1922ला दिल्ली या ठिकाणी परिषद पार पडली. त्याचे अध्यक्ष होते छत्रपती शाहू महाराज. म्हणजे शाहू महाराज 2 परिषदांचे अध्यक्ष होते, आंबेडकर एका परिषदेचे अध्यक्ष होते. अशा पद्धतीनं ह्या अस्पृश्यता निवारणाच्या परिषदा ज्या आहेत यावरती आयोग फिक्स एक क्वेश्चन बनवतं. म्हणून हा टॉपिक जो आहे तो IMP आहे आणि तुम्हा सगळ्यांना हे माहीतच असायला पाहिजे की या परिषदा कोणत्या कालावधीत कुठं झालेल्या होत्या, अध्यक्ष कोण कोण होते, कोणी नेतृत्व कोण करत होतं. हे 2 व्यक्ती नेतृत्व करत होते, ह्या 3 व्यक्ती आणि इथे ह्या 2 व्यक्ती आहेत. तर ह्या सगळ्यांना पाठन करून ठेवायचं आहे. अशा पद्धतीनं 15 फॅक्ट घेतल्या होत्या आपण. हे लेक्चर जर तुम्हाला आवडलं असेल, शेवटपर्यंत तुम्ही बघत आहात त्याबद्दल तुम्हाला सलाम आहे. परंतु लेक्चर जर आवडलं असेल तर पुण्याचं काम करा, लाईक कमेंट आणि मित्रांना शेअर केल्याशिवाय सोडू नका. असेच दर्जेदार लेक्चर आपल्या याच प्लॅटफॉर्मवरती तुम्हाला वारंवार मिळत राहणार आहेत. आम्ही फक्त तुमच्याबरोबर 4 पावलं चालायला तयार आहे. तुम्ही 5वं पाऊल मात्र टाकलं पाहिजे. कारण का तर एक उत्कृष्ट मार्गदर्शक असायला पाहिजे जो सोबती असतो. मग तर ट्रेस मॅनेजमेंट पासून, प्लॅन स्ट्रॅटेजी पासून नॉलेज आणि ते सगळ्याच गोष्टी तुम्हाला सांगता आल्या पाहिजे. तर ती ताकद आपण ठेवतोय, ह्या प्लॅटफॉर्म ठेवतोय आणि या प्लॅटफॉर्मवरती शिकवत असणारे इथून पुढचे शिक्षक पण ठेवतायत. लक्षात ठेवा. आणि मग अशा प्लॅटफॉर्मवरती आता इतिहासाची बॅच मात्र हिस्ट्री बाय सचिन गोळीक ऍप्लिकेशनमध्ये आलेली आहे. तर कंबाईनची बॅच आहे, राज्यसेवेची बॅच आहे पूर्व परीक्षेची, आणि डिपार्टमेंट PSIची बॅच आहे आणि समाज सुधारकांची बॅच आहे. बॅच घ्यायची असेल तर इथं सगळं नंबर दिलेले. अच्छा, नंबर नाही लिहिला तर नंबर लिहून घ्या. 95 45 500 635. बघा, पटकन सेव्ह करा. तुमचं नाव आणि जिल्हा पाठवा. नंबर सेव्ह करून घेतो. काही अपडेट MPSCचं असेल तर तुमच्यापर्यंत पोहोचवतो. आणि जर अपडेट जरी नाही आले तर 100% सांगतो की मोटिवेशनलचा मेसेज मात्र अल्टरनेट दिला तुम्हाला येणार आहे. आणि मी तुम्हाला वारंवार टोचून सांगणार आहे, अरे उठ बाबा, 60+ पाडायचेत ना, अरे उठ, इथं राज्यसेवेला 120+ पाडायचेत मार्क. त्याच्याशिवाय तुझी गत्यंतर नाही तर सोडून दे आणि कुठेतरी मग अलक निरंजन भगवाधारी होतो तिकडे जाऊन. ठीक आहे, होत असेल तर कर, नसेल तर सोडून दे. कारण का तर तुम्ही याच्यामध्ये अडकलात. कशामध्ये? वय आहे 25+, वय आहे 35 इथं, आणि याच्यामध्ये 2 खूप चांगले ई आहेत, एक एन्जॉय आणि दुसरं अर्निंग. हे सगळंच घालवताना MPSCच्या नादामध्ये करायचंय ना, 100% करा. आणि जर होत नसेल ना तर फटकन सोडून द्या, कपडे भगवे घाला आणि अलक निरंजन वैकुंठाला जा. ठीक आहे, अशा पद्धतीचं सांगणं आहे. चला, आता प्ले स्टोर मध्ये तुम्हाला ऍप्लिकेशन दिसते हिस्ट्री बाय सचिन गोळीक फ्रॉम हिस्ट्री फॉर ऑल ब्रँड नेम. ठीक आहे, त्यानंतर प्ले ऍप्लिकेशन मध्ये तुम्हाला पेड कोर्सेसचा ऑप्शन दिसतो. त्याच्यानंतर डेमो व्हिडिओज दिसतात. तुम्हाला काय बघायचं ते डेमो तिथं बघून घ्या. फ्री PDF दिलेले आहेत. काहीच नाही भेटलं तर फ्री PDF तर घेऊन जावा. तुम्ही न वाचलेलं कंटेंट इथं मी देतो फ्री PDF मध्ये, एकदा ट्राय तर करून बघा. दुसरी गोष्ट, टेस्ट सिरीज आपण लॉन्च करतोय, डेली क्वेश्चन आणि आजच्या दिवशी टुडे इन हिस्ट्री, आजच्या दिवशी इतिहासात काय काय आहे हे सगळं तुम्हाला बघायला मिळणार आहे. जस्ट क्लिक अँड इन्स्टॉल धिस ऍप.
हिस्ट्री बाय सचिन गोळीक. आता बर्फाची स्टोरी थोडीशी सांगतो, बर्फाच्या कारखान्याची. या अनुभवाच्या लेक्चरमध्ये तुम्हापर्यंत माणूस कसं व्हायचंय आणि कसं राहायचंय याचं एक सुंदर छोटंसं उदाहरण सांगतो. बर्फाच्या कंपनीमध्ये खूप सारे कामगार होते. ते सगळे कामगार सकाळी 9ला यायचे, जनरल शिप असायचे, सकाळी संध्याकाळी 5ला घरी जायचे. 5ला गेल्यानंतर सगळी कंपनीचे लाईट आणि सगळे मशीन्स वगैरे शटडाऊन व्हायच्या, दरवाजे बंद व्हायचे सकाळी 9, 8:30, 9 वाजेपर्यंत. आणि त्या दिवशी काय झालं की सगळे बाहेर जात असताना एक एम्प्लॉय परत माघारी आला. एक मशीन खराब झालं होतं, तो रिपेअर करत थोडा वेळ बसला आणि तो थोड्या वेळाचा अनेक वेळ निघून गेला, खूप मोठा वेळ निघून गेला. लक्षात ठेवा, त्या सगळ्या वेळेमध्ये सगळी कंपनीचं लाईट आणि सगळे दरवाजे वगैरे डाऊन झाले होते, म्हणजे शटडाऊन झालं होतं, सगळं बंद झालं होतं. आणि अशा गोठत्या थंडीमध्ये मायनस टेम्परेचरमध्ये तो मरणारच इथपर्यंत कंडिशनला पोहोचली होती. त्याच्याकडे काहीच ऑप्शन नव्हता. तेव्हाच एक दरवाजा हळूच उघडला गेला, दरवाजातून टॉर्च बाहेर आला. सांगता येत नाही कोण, कसं, कधी, काय भेटू शकतं. लक्षात ठेवा, तो भेटण्याचं एक कारण खूप महत्वाचं आणि सुंदर होतं. माणूस होण्यासाठी नक्कीच तुम्हाला देणार आहे. आता या ठिकाणी गमत काय झाली की दरवाजातून कोणीतरी आलं टॉर्च घेऊन आणि यानं पटकन त्याच्याकडे धाव घेतली आणि त्याने सांगितलं थँक्यू सो मच मला वाचवल्याबद्दल. सिक्युरिटीला विचारलं की तुला कसं कळलं की मी आतमध्ये आहे. सिक्युरिटीनं खूप छान उत्तर दिलं होतं की सर, तुम्ही सकाळी येताना मला नमस्ते घालता आणि जाताना तुम्ही गुड नाईट म्हणता ना, तर आज मला गुड नाईट नव्हता मिळाला, नमस्ते तर भेटला सकाळी. आणि एवढ्या सगळ्या एम्प्लॉईमधून फक्त गुड मॉर्निंग अर्थात नमस्ते आणि गुड नाईट म्हणणारे तुम्ही एकटेच एम्प्लॉई आहेत. म्हणून जाता जाता कोणत्या माणसाला आणि कोणत्याही व्यक्तीला तुम्ही जेवढं 2 शब्द चांगले बोलू शकता तर ते 2 शब्द याचा जीव वाचवला. म्हणजे माणसाबरोबर माणसासारखं राहा, कोणाला सोडू नका, मैत्री जपा, तब्येतीची काळजी घ्या, फॅमिलीची काळजी घ्या. सर्वात महत्वाचं की स्ट्रेस फ्री राहण्याचा प्रयत्न करा. हे सगळ्या गोष्टी तुम्हाला जिंदगी खूप सुंदर आहे. फक्त आपल्याला सगळ्या गोष्टी मॅनेज करता आल्या पाहिजे. टाइम मॅनेजमेंट करा, प्लॅन बनवा, स्ट्रॅटेजी बनवा. ही परीक्षा काहीच नसते, याच्यापेक्षा खूप मोठी परीक्षा असते पुढे. परंतु या परीक्षेपर्यंत पोहोचण्यासाठी तुम्हाला स्टडी करावा लागणार आहे, योग्य मार्गदर्शक घ्यावं लागणार आहे, समजत नाही त्याचे क्लासेस लावावे लागणार आहेत, स्टँडर्ड मटेरियल वापरावं लागणार आहे. आणि सर्वात महत्वाचं, हे जरी नाही झालं जिंदगीमध्ये तर चालेल, परंतु एक चांगला ह्युमन बिईंग, चांगला माणूस होण्याचा तर 100% प्रयत्न करा. अशाच पद्धतीनं तुम्हाला या व्हिडिओमध्ये खूप सारी इन्फॉर्मेशन मिळणार आहे. आणि जाता जाता एक शेवटचे एक इंजेक्शन काय आहे की आज अभ्यास करण्याच्या वयामध्ये मन खाली घालून जर अभ्यास केला ना तर आयुष्यभर तुम्हाला समाजामध्ये ताठ मानेने जगण्याची संधी हा अभ्यास आत्ताचा देतो. किताबों में सर झुका के पढ़ाई करो, एक दिन उसी गाव में सबसे ऊंचा सर तुम्हारा ही होगा. ठीक आहे, थँक्यू सो मच, विश यू ऑल द बेस्ट. काही अडचण आली तर तुम्हाला विचारायचं आहे, नंबर दिलेला आहे, टेलिग्राम आहेत किंवा वेगवेगळ्या माध्यमातून तुम्हाला संपर्क साधायचा आहे. आणि दर्जेदार माहितीसाठी हे EMPSC कट्टाची सगळे सोशल मीडिया जे आहे तर हे फॉलो करायला विसरू नका. आणि हे व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल, कमेंट, लाईक करायला विसरू नका आणि शेअर पण करायला विसरू नका, कारण तुमच्याबरोबर इतर लोकांना पण माहिती नक्कीच मिळायला पाहिजे, जी माहिती आवश्यक देतो आपण. थँक्यू सो मच, विश यू ऑल द बेस्ट, बी हॅपी, बी हेल्दी. थँक्यू.